सर फेसबुक लाईव्ह सुरू झाले. नमस्कार. देशोदेशींच्या शिक्षण पद्धती या व्याख्यान मालेतलं आज 15वं व्याख्यान आणि आज आपण आतापर्यंत 13 देशांची माहिती घेतली होती. आता हा 14वा देश. हा आफ्रिका खंडात आतापर्यंत आपण जी माहिती घेतली हा दुसरा देश. आधीचा देश जो होता तो अतिशय अगदी सगळ्यांना अपरिचित असा होता. आयव्हरी कोस्ट किंवा कोट-डी-व्होर. उषा राणे यांनी त्याच्याबद्दल माहिती दिली. आज आपण त्या देशाबद्दल माहिती घेतो. तो देश बहुतेकांना अगदी शाळेत असल्यापासून नाव ऐकून माहिती असते त्या देशाचं. तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका भारतीयांना प्रामुख्याने 3 गोष्टींमुळे माहिती आहे. एक म्हणजे महात्मा गांधींमुळे, ते जोहान्सबर्गला अनेक वर्ष होते. दुसरं म्हणजे नेल्सन मंडेलांमुळे आणि तिसरं म्हणजे कायम जो माहिती राहणारा हा देश तो म्हणजे क्रिकेटमुळे. हा अगदी दक्षिण आफ्रिकेच्या अगदी दक्षिण टोकाला असलेला देश हा खूप बाबतीमध्ये आगळा वेगळा आहे. त्याच्याबद्दल आज आपल्याला डॉक्टर नरेंद्र देशमुख माहिती देणार आहेत. डॉक्टर नरेंद्र देशमुख हे स्वतः आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्गला विट्स या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पोस्ट डॉक्टरल वर्क केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना मूळ होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन या संस्थेमध्ये गेल्या 30 वर्षांपासून ते वैज्ञानिक म्हणून काम करत आहेत आणि या क्षेत्रामध्ये आणि एकूणच टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. डॉक्टर देशमुख यांच्याबद्दल मला विशेष एक जवळीक वाटायचं कारण म्हणजे मी अगदी थोडे दिवस अगदी शाळेमध्ये जिथे शिकलो त्या खामगावचे ते आणि खामगावलाच त्यांचं बेसी पर्यंतचं शिक्षण झालं आणि नंतर मी ज्या महाविद्यालयामधून MSc केलं त्याच महाविद्यालयातून म्हणजे विदर्भ महाविद्यालय अमरावतीचं तिथून त्यांनी पण MSc केलं. विषय वेगळे होते. झोलॉजी मध्ये MSc केलं. गोल्ड मेडल त्यांना होतं युनिव्हर्सिटीत पहिले आल्यामुळे आणि ते नंतर होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन मध्ये जॉईन झाले. त्याच्याचबरोबर त्यांनी तिथेच थांबले. शिक्षणाचीच एकूण आवड असल्यामुळे ते एज्युकेशन मध्ये MA झाले. एज्युकेशन मध्येच MPhil केलं, MEd केलं आणि PhD सुद्धा शिक्षणशास्त्रामध्येच केलं. त्याच्याच बरोबर ते MBA पण झाले आणि MBA करताना सुद्धा त्यांनी एक अभ्यासाचा विषय घेतला तो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि त्याच्यामध्ये खास प्रोजेक्ट जो घेतला होता लर्निंग बाय डुईंग. या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे त्यांनी भरपूर प्रवास केलेले आहेत. अनेक देशांना त्यांनी भेट दिली आहे. सायप्रसला गेले जाऊन आले आहेत, इजिप्त, जॉर्डन, नंतर मलेशिया, इंग्लंड, ग्रीस, सिंगापूर, थायलंड, मॉरिशस आणि बोट्सवाना. बोट्सवाना हा सुद्धा एका आफ्रिकेमधलाच देश आहे. अगदी साऊथ आफ्रिकेला लागूनच असलेला छोटासा देश आहे. पण तो मध्ये बराच प्रसिद्ध झाला होता. युनेस्कोने तिथे बरेच प्रकल्प घेतले होते त्याच्यामुळे तो जास्त माहिती झाला होता. तो एक असा श्रीमंत असलेला देश. तर या सगळ्या देशांना ते जाऊन आले आणि या सगळ्या अनुभवाचं रिफ्लेक्शन त्यांच्या याच्या प्रेझेंटेशन मध्ये पडणारच आहे. त्यांनी मराठी आणि इंग्रजीमधून शिक्षणावरच 90 पेक्षा जास्त लेख लिहिलेले आहेत. 10 पुस्तकं लिहिलेली आहे आणि अभ्यासक्रम निर्मिती नंतर टीचिंग लर्निंग प्रोसेस खास करून विज्ञान शिक्षणाशी संबंधित त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांचं आपल्या
शिक्षण विकास मंचच्या वतीने मनपूर्वक स्वागत. या झूम मीटिंग मध्ये जे सहभागी झालेले आहेत आणि फेसबुक लाईव्ह वर आता जे सहभागी झालेले आहेत, होणार आहेत आणि नंतर युट्यूबवर हा कार्यक्रम जे पाहणार आहेत त्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो आणि डॉक्टर नरेंद्र देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण सुरू करावं. डॉक्टर नरेंद्र देशमुख. नमस्कार. शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आयोजित देशोदेशींच्या शिक्षण पद्धती या व्याख्यानमालेतील 15वे पुष्प आज आपण ऐकत आहोत आणि ही यामध्ये मला माझे जे काही अनुभव आहेत दक्षिण आफ्रिकेची शिक्षण पद्धती यावरती मला जी संधी देण्यात आली त्याबद्दल मी सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर वसंत काळपांडे सर, मुख्य संयोजक शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, डॉक्टर माधव सूर्यवंशी सर, आदरणीय बसवंती रॉय मॅडम आणि सर्व शिक्षण विकास मंचचे पदाधिकारी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील सर्व मान्यवर आणि या पुष्पमालेला ऐकत असणारी सर्व मान्यवर शिक्षण तज्ञ, शिक्षक, गुरुजन, पालक या सर्वांना मी नमस्कार करतोय. सर्वांचा मी आभारी आहे. आपण मला ही जी काही संधी दिली आणि यामधून मला आपण ऐकणार आहात. जसं सरांनी सांगितलं की मी 1 वर्ष दक्षिण आफ्रिकेमध्ये होतो आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना मला जे जे अनुभव आले ते मी आपणास सांगणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मी जे काही 1 तास जो मला मिळणार आहे 50 ते 55 मिनिटं यामध्ये मी प्रयत्न असा करणार आहे. सुरुवात थोडक्यात आपण ओळख करून घेऊया आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिकाची. त्यानंतर आफ्रिकेमधील थोडक्यात आपण शिक्षणाचा इतिहास, सध्याची शिक्षणाचं काय स्थिती आहे, तसंच आपण थोडंसं असंही प्रयत्न करूया की मला जे काही अनुभव आलेत 1 वर्ष तिथे असताना आणि त्यामधून मी काय शिकलो आणि त्यानंतर एक थोडक्यात आपण हा जो काही उपक्रम शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने चालू केलेला आहे त्या संदर्भात कंपॅरेटिव्ह एज्युकेशन ऑर्गनायझेशनच्या संदर्भात थोडी माहिती घेऊया आणि त्यानंतर मग शेवटी काही संदर्भ, कारण की हे जे काही सेशन आहे त्या सेशनमध्ये प्रामुख्याने मी 2 सोर्स वापरलेले आहेत. एक प्रायमरी सोर्स म्हणजे माझे स्वतःचे अनुभव, माझे स्वतःचे निरीक्षण, मी जी काही चर्चा केली, इतरांशी बोललो त्या संदर्भातले माझे प्रायमरी सोर्स असेल आणि सेकंडरी सोर्स म्हणजे वेगवेगळे जे काही लेख मी संशोधन लेख, काही मासिक, जे काही संदर्भ किंवा इंटरनेटवरती प्रामुख्याने विकिपीडिया, हे जे काही रिसोर्सेस आहेत याचा सगळ्यांचा मधून मला या सगळ्यांमधून मला जी माहिती मिळाली ती मी इथे सांगणार आहे. जेव्हा मी म्हणतोय की मला यामध्ये काही शिक्षण मंडळी सोबतच दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वप्रथम मला आभार मानायचे ते म्हणजे माझे मित्र अनिल देसाई, हे प्रामुख्याने अनेक भारतीय तिथे आहेत दक्षिण आफ्रिकेमध्ये. जेव्हा मला ही फेलोशिप मिळाली तेव्हा सर्वप्रथम मला जो परिचय झाला जाण्यापूर्वी तो म्हणजे अनिल देसाई यांचा. अनिल देसाईंच्यामुळे मला तिथे आफ्रिकेमध्ये अनेक बाबी फार सुलभ झाल्या, ज्याचं वर्णन इथे शब्दात करणं कठीण आहे. त्यानंतर अनेक मराठी बांधव आपले तिथे आहेत, त्यामध्ये सहकार्य लाभलं ते पुन्हा अनिल पिसे आणि प्रवीण केंद्रेकरांचं. तर ह्या 3 मंडळींचं मी मनापासून सर्वप्रथम आभार मानतोय.
कारण काय त्यांनी खूप त्यांची मुलं शाळेत असल्यामुळे त्यांच्याशी मी गेली 8-15 दिवस सतत चर्चा करत आहे. त्यामधून त्यांनी अनेक बाबी, अनेक गोष्टी मला सांगितल्यात. आणि याशिवाय मी जी चर्चा केली ते म्हणजे माझ्या मेंटर प्रोफेसर मारिसा रॉल्निक, त्यानंतर डॉक्टर युन्यूस, त्यानंतर माझे मित्र जे केपटाऊनला आहेत, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र, त्यानंतर डर्बनला 2 अकॅडमिक फ्रेंड्स आहेत. एक डॉक्टर ॲशिना सिंग पिल्लई आणि दुसऱ्या आहेत त्या डॉक्टर जया नायडू. आणि एक शिक्षक म्हणून तिथे काम करतायत त्या म्हणजे रेड्डी यांनी खरोखर मला खूप चांगलं सहकार्य केलं, खूप सारी माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावरती मी हे सत्र सुरुवात करतोय. सरांनी जसं सांगितलं की आफ्रिका आपल्याला माहिती आहे, कारण की आफ्रिका हा पृथ्वीवर मनुष्य वस्ती असलेला सर्वात जुना भूभाग आहे. आणि आफ्रिकेचा इतिहास म्हणजे मानवाचा इतिहास असं म्हटलं जातं. आणि आपण पाहणारच आहोत पुढे की इथे जे 2 चित्र दिसत आहेत त्या 2 व्यक्ती सर्वांना परिचित आहेत. एक म्हणजे नेल्सन मंडेला आणि दुसऱ्या म्हणजे महात्मा गांधी. या दोघांचेही शिक्षण विषयक विचार, कारण काय ते जाणून घेणं खूप आवश्यक आहे. या दोघांच्या शिक्षणाचा परिणाम जसा महात्मा गांधीचा आपल्या शिक्षणावरती परिणाम बघायला मिळतो, त्याच पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे नेल्सन मंडेलांचा त्यांच्या विचारांचा प्रभाव तो आपल्याला साऊथ आफ्रिकेतील अनेक व्यक्तींवरती बघायला मिळतो. आणि त्यांच्या मते शिक्षण असं एक शस्त्र आहे की जे जग बदलू शकते. आणि या वाक्यामध्येच केवढा तरी अर्थ आहे की शिक्षणामुळे किती बदल होतात. आणि याच अनुषंगाने महात्मा फुलेंनी म्हटले, महात्मा फुलेंचं विधान सर्वांना माहिती आहे. तर महात्मा गांधीचा इतिहास सरांनी सांगितलाय. त्यामध्ये मोहनदास करमचंद गांधी पासून तर महात्मा गांधीपर्यंतचा त्यांचा जो काही दक्षिण आफ्रिकेमधला प्रवास आहे हा अतिशय मनोरंजक आहे. त्याची माहिती खूप प्रभावी आहे. त्यांचे विचार त्या दरम्यान त्यांनी केलेलं कार्य साऊथ आफ्रिकेमध्ये. तर इथे आपण आता थोडंसं अजून एक साऊथ आफ्रिकेबद्दल माहिती घेत असताना जसं मी म्हणालो की आफ्रिका हा पृथ्वीवरील मनुष्यवस्ती असलेला सर्वात जुना भूभाग आहे. आणि आफ्रिकेचा इतिहास म्हणजेच मानवाचा इतिहास. आणि आधी मानव अर्थात होमो इरेक्टसचा जीवनाचा प्रारंभ 17,50,000 वर्षापूर्वी आफ्रिकेतूनच झाला. आणि आजही जगभरातले अनेक संशोधक मानतात की होमोसेपियनचा जो काही होमोसेपियनच्या जीवनाचा प्रारंभ जवळपास 30,000 ते 40,000 वर्षापूर्वी याच खंडात झाला असावा. आणि तिथून पुढच्या काळात उत्तरेला युरोप आणि पूर्वेला आशिया खंडात मानवी वस्ती अशा विस्तारत गेल्या. इथे हे जे चित्र आपण पाहत आहात ते चित्र आहे जोहान्सबर्गच्या जवळच काही किलोमीटरवरती काही गुहा आहेत. आणि त्या गुहेमध्ये अनेक असे फॉसिल जीवाश्म आढळतात. आणि त्या गुहेला क्रॅडल ऑफ ह्युमन काइंड असं नाव दिलं गेलेलं आहे. आफ्रिका जसं मी मगाशी म्हणालो, आफ्रिका खंड हा प्रामुख्याने 5 रिजनमध्ये विभागला गेलेला आहे. नॉर्दर्न, सेंट्रल, मिडल, सदर्न, ईस्ट आणि वेस्टर्न आफ्रिका. आता आपण जी माहिती घेत आहोत ती दक्षिण आफ्रिकेची घेत आहोत. आणि आफ्रिकेमध्ये आपणास अजून एक गोष्ट जाणवते की आपला देश भारत आणि आफ्रिका या दरम्यान यामध्ये अनेक वर्षापासून खूप चांगले संबंध आहेत. जसं महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेलाचा उल्लेख आपण ऐकला त्याच पद्धतीने आपल्या असं लक्षात येतं की त्याही पूर्वी अनेक व्यक्ती व्यापारानिमित्त त्या विभागात गेलेले आहेत. आणि आजही अनेक भारतीय आफ्रिकेमध्ये आपल्याला दिसतात. आणि आपल्याला शिक्षणासाठी गेलेले आहेत, काही नोकरीसाठी आहेत.
त्यानंतर काही व्यापारासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेक भारतीय तिथे आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई ते जोहान्सबर्ग आफ्रिकेमधलं जे शहर आहे ते साधारण 7,000 किलोमीटर अंतरावरती आहे. आता थोडक्यात आपण थोडी माहिती घेऊया. इथे एक मुद्दा अजून थोडा सांगायचा राहिला. आफ्रिका म्हटल्यानंतर तिथे भारतीय, जसं मी म्हणालो की खूप मोठ्या प्रमाणावरती भारतीय आहेत. याचं कारण असं आहे की जेव्हा ब्रिटिशांचं साम्राज्य होतं, कारण काय हे सगळे कॉमनवेल्थ कंट्रीज आहेत आणि ब्रिटिशांचं साम्राज्य, ब्रिटिशांचं राज्य या देशावर असताना त्यांनी अनेक भारतीय शेतीच्या कामासाठी, प्रामुख्याने ऊस शेतीच्यासाठी अनेक देशांमध्ये ब्रिटिशांनी घेऊन गेलेत. तो एक पिरियड असं समजला जातो की गुलामगिरीचा कालावधी आहे तो. आणि त्या दरम्यान अनेक भारतीय तिथेच, ब्रिटिश घेऊन गेल्यानंतर ते ब्रिटिशांनी तिथेच त्यांना राहण्याची जबरदस्ती केली. ते लोक तिथेच राहिले. त्यानंतर त्यांनी तिथेच खूप चांगल्या रीतीने प्रगती केली. हे सुद्धा आपल्याला एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे. तर तो सुद्धा थोडासा मुद्दा आपण पाहणार आहोत. जेव्हा आपण रिपब्लिकन ऑफ साऊथ आफ्रिका म्हणतो तेव्हा त्या देशाबद्दलची थोडी माहिती घेत असताना आपल्याला असं लक्षात येतं की जसं मी म्हणालो की हा सुद्धा एक ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला देश होता. त्यांचं राज्य होतं ब्रिटिशांचं त्या काळामध्ये. तो पिरियड सुद्धा आहे दिलेला इथे. आणि त्यांना ब्रिटिश युनियनने साधारण 1910 मध्ये स्वातंत्र्य म्हटल्यापेक्षा हे स्वातंत्र्य दिलं. आणि त्यांचं जे सेल्फ गव्हर्नमेंट झालं ते डिसेंबर 11, 1931 मध्ये झालं. रिपब्लिक म्हणून तो देश जो झाला तो मे 31, 1961 मध्ये. आणि साऊथ आफ्रिकेमध्ये जो फ्रीडम डे म्हणून साजरा केला जातो तो म्हणजे 27 एप्रिल असा हा दिवस ते लोक साजरा करतात. आणि इथे अजून एक मुद्दा आपल्या लक्षात येईल की साऊथ आफ्रिकेची करन्सी जी आहे ती रँड आहे. आणि एक रँड बरोबर साधारण भारतीय 5 रुपये असे आहेत. आणि तिथे साधारण ऑफिशियल 11 भाषा बोलल्या जातात. आणि 2 भाषा ज्या आहेत त्या आफ्रिकन आणि इंग्रजी जवळपास सर्वांनाच बोलता येतात. आणि तिथे प्रामुख्याने झुलू आणि झोसा ह्या 2 भाषा आणि आफ्रिकन ह्या भाषा बोलल्या जातात. या व्यतिरिक्त आफ्रिकेचं सध्याची जी लोकसंख्या आहे, मी म्हणजे कालच नोट केली ती साधारण जवळपास 5,96,00,000 आहे. आपण असं म्हणूया की महाराष्ट्राच्या निम्मी येईल, थोडी कमी आहे निम्म्यापेक्षा. आणि डेन्सिटी जर बघितली लोकसंख्येची तर 49 पर किलोमीटर स्क्वेअर एवढी येतं. त्यांचा भूभाग पण खूप मोठा लाभलेला आहे त्यांना. 1,213 किलोमीटर स्क्वेअर एवढा लाभलेला आहे. आणि शहरामध्ये राहणारी जी संख्या आहे ती जवळपास 66.7 आहे. कॅपिटल जे आहेत दक्षिण आफ्रिकेचे ते 3 आहेत. एक प्रिटोरिया जे एक्झिक्युटिव्ह कॅपिटल म्हणून समजलं जातं. दुसरं केपटाऊन जे लेजिस्लेटिव्ह कॅपिटल आहे. आणि ब्लूमफॉन्टेन जे आहे ते ज्युडिशियल आहे. इथे बऱ्याच मोठी शहरं आहेत. जोहान्सबर्ग आहे, प्रिटोरिया आहे, त्याच्यानंतर डर्बन आहे, केपटाऊन आहे, याशिवाय पोर्ट एलिझाबेथ आहेत. अशी अनेक 10-12 मोठी शहरं आहेत. त्यातल्या त्यात जोहान्सबर्ग हे सर्वात मोठं शहर आहे. आणि इथे प्रामुख्याने ख्रिश्चनिटी धर्म जर म्हटलं तर ख्रिश्चनिटी आहे. त्यानंतर जर तुम्ही एथनिक ग्रुप पाहिलं तर तुमचं असं लक्षात येतं की जवळपास 80% ब्लॅक आफ्रिकन आहेत, 8.8 कलर्ड आहेत, 7.9 व्हाईट आहेत आणि 2.6 इंडियन आणि एशियन आहेत. हे 7.9 व्हाईट असण्याचं कारण असं आहे की
आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाला ब्रिटिश निघून गेलेत, परंतु तिथे तसं झालं नाही. तिथे ब्रिटिश तिथेच राहिलेत आणि ब्रिटिशांच्या आधी तिथे जर्मन आले, नेदरलँडवरनं डच आलेत, पोर्तुगीज, असं अनेक जे व्हाईट रेसची मंडळी आहे ती अनेक मंडळी तिथे आली आणि ती तिथेच राहिली. म्हणजे आज तिथे सर्व मंडळी तिथेच स्थायिक झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला जवळपास 7.9% व्हाईट पाहायला मिळतात. या दक्षिण आफ्रिकेच्या आजूबाजूला जे देश आहेत, म्हणजे एक देश तर असा आहे की जो मध्ये आहे. लेसोथो नावाचा जो देश आहे तो अक्षरशः इतर राज्य त्याच्या आजूबाजूला आहे आणि तो देश मध्ये आहे. त्याच्यानंतर तसाच स्वाझीलँड सुद्धा त्याच्या बाजूला आहे, नामिबिया आहे आणि मोझाम्बिक असे हे बॉर्डरला असलेले देश आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्हाला बोत्सवाना पण आहे, ते पण फार लागूनच आहे त्याच्या. त्याच्यानंतर जसं आपल्याकडे राज्य आहेत तिथे तसं प्रोव्हिन्सेस आहे. 9 प्रोव्हिन्सेस साऊथ आफ्रिकेमध्ये आहे आणि जे गौतेंग आहे म्हणजे जोहान्सबर्ग ज्या याच्यामध्ये आहे ते गौतेंग प्रोव्हिन्समध्ये येतं, राज्यामध्ये येतं असं आपण म्हणूया. आणि साधारण त्यांचा जो साक्षरतेचा रेट आहे 2015 मध्ये 94.37% होता. इथे पुन्हा थोडक्यात आपण माहिती घेऊया की इथे रिसोर्सेस कोणकोणते आहेत. इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणावरती मायनिंग्स आहेत, म्हणजे सगळ्यात मोठ्या जगातील प्लॅटिनम, गोल्ड आणि क्रोमियम ह्या धातूंच्या इंडस्ट्री इथे आपल्याला बघायला मिळतात. त्याशिवाय ऑटोमोबाईल आहे, मेटल वर्किंग आहे, मशिनरीज आहेत, खूप मशिनरीच्या इंडस्ट्रीज आहेत, टेक्स्टाईलच्या इंडस्ट्रीज, स्टील्स, केमिकल, फर्टिलायझर, फूडस्टफ्स या सर्वांच्या इंडस्ट्री आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याच्यानंतर याचा जो GDP आहे तो जवळपास या देशाचा 7,346 USD पर कॅपिटा आहे. आणि थोडीशी तफावत आहे, थोडी म्हटल्यापेक्षा चांगल्यापैकी तफावत आपल्याला हे जे ब्लॅक आणि व्हाईट या लोकांमध्ये दिसून येतं. साधारण ज्या स्त्रिया आहेत त्या 30% पेक्षाही पुरुषांच्या मानाने त्यांचं जे काही काय म्हणूया दररोजचं जो काही रोज म्हणूया किंवा मानधन म्हणूया ते जवळपास पुरुषांच्या तुलनेत 30% त्यांना कमी मिळतं. आणि आपण सर्वांना माहिती आहे की आफ्रिका हा नॅचरल रिसोर्सच्या दृष्टीने अतिशय श्रीमंत आहे. त्यातल्या त्यात साऊथ आफ्रिका तर खूपच जास्त आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये गोल्ड, क्रोमियम, त्याच्यानंतर कोल, आयर्न, ह्या सगळ्या, निकेल, युरेनियम, वेगवेगळे धातू, वेगवेगळे खनिज आणि नॅचरल गॅस हे संपूर्ण साऊथ आफ्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक मुद्दा अजून लक्षात घेतला पाहिजे, ह्या सगळ्या इंडस्ट्रीज आणि नॅचरल रिसोर्सेसमुळे तसंच ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट जे काही कॉर्न, व्हीट, शुगरकेन, फ्रूट्स, पोल्ट्री आणि ह्या डेअरी प्रॉडक्ट्स याच्यामुळे साऊथ आफ्रिका हा आफ्रिका खंडामध्ये सर्वात श्रीमंत देश आहे. हा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. त्यामध्ये विषमता आहे, तो मुद्दा पुढे येणार आहे. साऊथ आफ्रिकेला रेनबो नेशन असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की तुम्हाला इतक्या प्रकारची विविधता बघायला मिळते. एक तर जैविक विविधता आहेच तिथे, त्याच्यानंतर एथनिकली वेगवेगळे जे काही रेस आहेत, सगळ्या प्रकारच्या ज्या काही मानवाच्या एथनिक ह्या ग्रुप्स आहेत ते सर्व तुम्हाला इथे साऊथ आफ्रिकेमध्ये बघायला मिळतात. त्याच्यामुळे त्याला रेनबो नेशन असं म्हटलं जातं. शिवाय एक अजून दुसरं कारण असं आहे की इथे जैवविविधता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात ती जैवविविधता बघायला मिळतं. म्हणजे हा विविधतेने नटलेला असा एक देश आहे. मल्टिपल लँग्वेजेस, मल्टिपल एथनिक ग्रुप, नंतर रेसेस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे, बायोडायव्हर्सिटी, हे सर्व इथे आपल्याला साऊथ आफ्रिकेमध्ये बघायला मिळतं. साऊथ आफ्रिका अजून एका गोष्टीने आपल्या सर्वांना परिचित आहे, ते म्हणजे जे सर्वात आधी हृदयाचं जे ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं, तो जो काही सर्वात मेडिकल क्षेत्रामधलं सर्वात मोठं कार्य इथे झालं.
आणि याशिवाय आपल्याला क्रिकेट, टेनिस टीम, त्याच्यामुळे दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका माहिती आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये जसं मी म्हणालो जैवविविधता इथे, तसंच तुम्हाला हे सुद्धा बघायला मिळेल की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही जिओलॉजिकल जे काही विविधता असते, बायोलॉजिकल आणि जिओलॉजिकल, ती सुद्धा आपल्याला, भौगोलिक, ती सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. टेबल माउंटन, दुसऱ्या बाजूला इंडियन ओशियन, एका बाजूला अटलांटिक ओशियन, केप पॉइंट, ग्रास, गवताळ प्रदेश आणि कलहारी हे जे डेझर्ट, हे सुद्धा आपल्याला इथे, माउंटन, रिव्हर्स, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. खूप सुंदर असे बीचेस या देशाला लाभलेली आहेत. या देशाचा जो राष्ट्रीय प्राणी आहे तो स्प्रिंगबक आहे आणि प्रोटिया नावाचं एक जी वनस्पती आहे ते त्यांचं राष्ट्रीय फूल आहे. इथे काय म्हणे आपण मॉडरेट क्लायमेट आहे, त्यामुळे इथला जो हा जो चार्ट पाहताय आपण, ज्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की समरला सुद्धा इथे साधारण 20 ते 30 डिग्री टेम्परेचर आहे. आपल्याला लक्षात येईल की किती उन्हाळा किती कडक आहे इथे, म्हणजे 30-35 पर्यंत जरी उन्हाळा गेला तरी इथले लोक म्हणतात की खूप कडक असं इथलं उन्हाळा खूप तीव्र आहे असं इथे जे राहणारी मंडळी आहे ती म्हणतात. इथे हिवाळा मात्र खूप थोडासा काय म्हणूया की टेम्परेचर कधी कधी खूप खाली जातं. म्हणजे मी जोहान्सबर्ग मध्ये राहत असताना मला जाणवत होतं की थंडी आपल्याला फार जास्त सहन होत नाही आणि टेम्परेचर मध्ये एका दिवसामध्ये तुम्हाला काही वेळा सडन असे चेंजेस बघायला मिळतात की उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यासारखं तिन्ही कधी कधी असं बघायला मिळत होतं तेव्हा. तर हा जो काही हवामानाचा बदल आहे त्यामुळे मला असं वाटते बायोडायव्हर्सिटी इथे सर्वत्र बघायला मिळण्याचं कारण ते असावं. त्यानंतर अजून एक गोष्ट मला इथे आपल्याला सांगावीशी नमूद करावीशी वाटते, ते म्हणजे जोहान्सबर्गचा जो उल्लेख केला जातो तिथे जवळपास 10 मिलियन झाडं माणसांनी लावलेली आहेत आणि जगामधलं लार्जेस्ट मॅनमेड अर्बन फॉरेस्ट जर कोणतं असेल तर ते म्हणजे जोहान्सबर्ग आहे. आणि खरोखर अतिशय सुंदर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये हे जे काही त्यांचे विंटर, ऑटम आणि स्प्रिंग जे असतात त्या दरम्यान आपण समरमध्ये बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्या दरम्यान आलेली असतात आणि खूप सुंदर असं तेथील वातावरण आहे. जसं मगाशी सांगितलं तसं विविधते टोपोग्राफीमध्ये आहे, वातावरणात आहे, जिओलॉजीमध्ये आहे आणि लोकांमध्ये सुद्धा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नॅचरल आणि कल्चरल रिसोर्सेस आपल्याला त्याच्यामध्ये विविधता बघायला मिळते आणि अनेक काय म्हणूया इकोसिस्टीम इथे डायव्हर्स इकोसिस्टीम अभ्यासाला मिळतं. थोडंसं आपण बायोडायव्हर्सिटी जेव्हा बोलत आहोत तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की साधारण हा जो काही त्यांच्या साऊथ आफ्रिकन नॅशनल बायोडायव्हर्सिटी इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या रिपोर्टनुसार त्यांच्याकडे साधारण 67,000 प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. तसंच जवळपास 20,000 वनस्पतींच्या प्रजाती त्यांच्याकडे आहेत आणि दोन्ही मिळून साधारण 1,00,000 स्पेसीज, ज्याच्यामध्ये कवक आलेत, त्यामध्ये वनस्पती, प्राणी, सगळ्या प्रकारच्या जमिनीवरच्या आणि पाण्यातील त्या सर्व प्रकारची विविधता आपल्याला इथे पाहायला मिळते. साऊथ आफ्रिकेमध्ये खूप सारे नॅशनल पार्क आहेत. जवळपास त्यांच्याकडे 19 नॅशनल पार्क आहेत. त्याच्यातील 2 मोठं म्हणजे क्रुगर नॅशनल पार्क आणि दुसरा म्हणजे टेबल माउंटेन पार्क. आपल्यापैकी मला कल्पना आहे की जी मंडळी ही व्याख्यानमाला ऐकत आहे त्यांच्यापैकी अनेकांनी या देशाला भेटी दिल्या असतील आणि त्या दरम्यान अनेकांनी येथील नॅशनल पार्क नक्कीच पाहिलेले असणार, ज्याच्यामध्ये 5 बिग ॲनिमल म्हणून सगळीकडे गेंडा, हत्ती, वाघ, सिंह आपल्याला इथे बघायला मिळतात यांच्याकडे. अजून एक गोष्ट, वाघ तेवढे कमी आहेत. एक मुद्दा मला थोडंसं हे, चित्ते जास्त आहेत, चित्ते आणि सिंह जास्त आहेत त्यांच्याकडे. वाघ आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे.
दुसरा मुद्दा इथे अजून एक सांगायला हवा तो मुद्दा म्हणजे यांच्याकडे जे काही दिन उत्सव साजरे केले जातात त्याच्यामध्ये जसं मी म्हणालो की आफ्रिकेमध्ये अनेक एथनिक ग्रुपचे लोक आहेत, जाती जमातीचे, जसे आदिवासी वेगवेगळ्या ज्या काही जाती जमाती आहेत, त्यामुळे इथे कल्चरल वेगवेगळे दिवस खूप वेगळ्या वेगळ्या दिवशी साजरे केले जातात. जसं म्हणालो राष्ट्रीय त्यांचे जे दिवस सेलिब्रेशन, इंडिपेंडन्स डे आहे, फ्रीडम डे आहे, रिकन्सिलेशन्स डे आहे, आणि अधिक धार्मिक मध्ये मग क्रिसमस त्यांचे आणि वेगवेगळे त्यांचे सण उत्सव आहेत. हे या लोकांना आफ्रिकेमध्ये मला जाणवलं ते म्हणजे डान्स आणि म्युझिक खूप आवडतं. म्हणजे तिथे विद्यापीठामध्ये असताना त्यांचा संप सुद्धा, एखादा मोर्चा काढायचा म्हणजे तो मोर्चा सुद्धा एक प्रकारचं वाद्य वेगवेगळे वाजवत आणि वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करत ते त्यांचे ते मोर्चे निघतात. आपल्याला कळत नाही की ही एक प्रकारची मिरवणूक आहे का कोणाच्या विरुद्ध मोर्चा काढलेला आहे, हे थोडं कठीण जातं समजायला. परंतु म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या कल्चरल प्रोग्राममध्ये म्युझिक, डान्स, नृत्य ह्या खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. आणि त्यांच्यावरती प्रामुख्याने त्यांच्या खाद्यपदार्थांवरती जो प्रभाव बघायला मिळतो, त्यांचे इंडिजिनियस तर आहेतच, त्याशिवाय डच, मलय आणि इंडियन कल्चरचा अन्नपदार्थ जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस त्यांच्याकडे मिळतात त्याच्यामध्ये याचा समावेश आढळतो. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन इथे खूप प्रसिद्ध आहे. यानंतर आपण जरा वळूया ते म्हणजे एक टाइमलाईन बघूया. जसं मी म्हणालो तसं सगळ्यात आधी यांच्यावरती जे काही राज्य केलं ते डच लोकांनी केलं. त्याच्यानंतर ब्रिटिश लोक तिथे सेटल झाले आणि त्यानंतर साधारण 1912 मध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. आणि त्याच्या नंतर तो जो इतिहास आहे त्यांचा तो खूप मोठा इतिहास आहे. तो म्हणजे गुलामगिरीचा, त्याच्याशिवाय काय म्हणूया की त्यांच्याकडे जे काही वर्णभेद आणि वर्णद्वेष ज्याला आपण म्हणतो अपार्थाईड, हा जो काही आहे तो एक खूप संघर्षाचा पिरियड आहे यांच्या संपूर्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये. आणि त्याच्यामध्ये मंडेलांनी जे काही 22 वर्ष जेलमध्ये काढलेत आणि या संघर्षाविरुद्ध म्हणजे या गुलामगिरी आणि ह्या वर्णभेद आणि वर्णद्वेषा विरुद्ध जो त्यांनी संघर्षाचा लढा दिला, तो एक खूप मोठा लढा समजला जातो. जसं आपल्याकडे आपण स्वातंत्र्याचा लढा आहे तसाच हा तिथला स्वातंत्र्यासोबतच या दोन्ही गोष्टीचा लढा आहे. आणि त्यांच्या या कार्याबद्दलच त्यांना 1993 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. आणि 94 मध्ये मंडेला हे पहिले तिथले ब्लॅक प्रेसिडेंट झाले. आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा मी हे सांगत आहे तुम्हाला की वर्णभेद आणि वर्ण द्वेषाचा इतिहास, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की इथे त्याच्यामधून काय नेमकं घडत गेलं असेल. तर एक 2-3 गोष्टी घडत गेल्या की शिक्षणावरती त्याचा खूप मोठा परिणाम झाला. तो एक लक्षात घेण्यासारखा बाब आहे. कारण काय की हे जे वाक्य मंडेलांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे एक असं शस्त्र आहे की जे जग बदलू शकते. कारण काही ही जी तफावत आहे गोरे आणि काळे याच्यामध्ये, त्याच्या मागचं कारण राहिलं ते म्हणजे शिक्षण. अनेक वर्ष या मंडळींना शिक्षणापासून वंचित करण्यात आलं. त्यांना जे काही शिक्षण दिलं जात होतं, जेव्हा आपण शिक्षणाचा इतिहास पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की काही कौशल्य शिकवण्यापुरतं त्यांचं शिक्षण असायचं. आणि त्यांना उच्च शिक्षण म्हणूया किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शिक्षण आहे त्याच्यापासून वंचित राखल्या जायचं. इव्हन त्यांना वेगळ्या प्रकारचं राहण्यासाठी सुद्धा वेगळ्या वस्ती असायच्या, त्याला होमलँड असं म्हटलं जायचं. आणि त्यांना मतदानाचं अधिकार नव्हता त्या काळामध्ये. त्यानंतर त्यांचं जे काही त्यांना जे काही मानधन मिळायचं किंवा रोजगार जो मिळायचा तो खूप कमी असायचा. ह्या अनेक बाबी त्या काळामध्ये घडल्यात. परंतु शिक्षणाचा विचार करता आपल्या असं लक्षात येतं की चांगल्या प्रतीचं शिक्षण, चांगल्या शाळांमधनं प्रवेश हा त्यांना त्या काळामध्ये खूप कठीण होता. आणि
मंडेलांनी जो संघर्ष केला त्या संघर्षानंतर त्याच्यामध्ये खूप असे बदल झाले आणि असं म्हटलं जातं की 90 ते 93च्या दरम्यान यामध्ये अनेक निगोशिएशन झाले आणि त्याचं त्या गव्हर्नमेंटने त्या काळामध्ये जे काही प्रेसिडेंट होते त्यांनी ही प्रथा बंद करण्याचा जो निर्णय झाला आणि त्याच्यानंतर मग पुढे जेव्हा नेल्सन मंडेला प्रेसिडेंट झाले आणि त्यानंतर त्यांनी अनेक बदल या सगळ्या याच्यामध्ये केले. तर हा थोडक्यात इतिहास झाला. आता आपण मुख्य जे बघणार आहोत ते म्हणजे शिक्षण आणि त्यामध्ये सर्वात आधी आपण साऊथ आफ्रिकेमधला इतिहास जेव्हा हा 2 गोष्टीत आपण पाहायला पाहिजे, बघायला हवा. एक म्हणजे प्री युरोपियन एरा आणि त्यानंतर पोस्ट युरोपियन एरा. प्री युरोपियन एरा म्हणजे हे जे युरोपियन लोक आहेत, गोरे मंडळी आहेत, हे आफ्रिकेमध्ये पोहोचण्याआधी तिथे जे काही वेगवेगळ्या जाती जमाती राहत होत्या ते त्यांना इंडिजिनियस ज्या काही गोष्टी होत्या त्या शिकत होते आणि त्या पद्धतीने ते त्यांचं काय म्हणूया त्यांचा तसा विकास होत गेला. परंतु जेव्हा हे युरोपियन मंडळी तिथे गेली, जसं आधी मी सांगितलं तसं की आधी डच तिथे गेलेत आणि डचांनी सर्वात आधी काय केलं असेल तर त्यांनी केपमध्ये 1652 मध्ये एक कॉलनी केली आणि तिथे थोडंसं शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर मग त्यांनी काही ग्रामीण भागामध्ये सुद्धा थोडंसं लिटरसी आणि मॅथचे काही कोर्सेस तिथले जे काही टीचर्स होते त्यांना ते मिस्टर्स म्हणत तेव्हा ती मंडळी शिक्षण द्यायची. आणि डचनी साधारण त्याच काळामध्ये 1658 मध्ये एक डच ईस्ट इंडिया कंपनीने पहिली शाळा सुरुवात केली 1658 आणि मग ब्रिटिश मिशनरी स्कूल आल्यात तिथे. तो एक पिरियड आहे 1700चा आणि त्या दरम्यान त्यांनी मग खूप साऱ्या वेगवेगळ्या शाळा चालू केल्या. 1877 मध्ये साधारण गोऱ्या लोकांच्या 60% शाळा होत्या आणि 53च्या आधी काळ्या लोकांना काही वेगवेगळ्या ह्या ज्या काही रिलिजियस ऑर्गनायझेशन्स होत्या त्यांच्या शाळांमधनं त्यांना शिक्षण घेता यायला लागलं त्या दरम्यान. आणि आफ्रिकन स्कूल ऍक्ट जो आहे 1996 त्याच्यानंतरचा नंतर त्यांच्या शिक्षणामध्ये जे काही बदल आपल्याला पाहायला मिळतात ते आपण आता लक्षात घेणार आहोत. जेव्हा आपण आफ्रिकेमधील शिक्षण पद्धती म्हणतो तेव्हा आपल्याला नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे तेथे असणारे शिक्षण विभाग. जसं आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे तसंच त्यांच्याकडे सुद्धा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहेत आणि त्याच्या अंडर त्यांच्याकडे 2 विभाग आहेत. एक डिपार्टमेंट ऑफ बेसिक एज्युकेशन जे प्राथमिक म्हणजे शालेय शिक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन अँड ट्रेनिंग म्हणजे उच्च शिक्षणाची जबाबदारी DHET कडे आहे. तर हे 2 डिपार्टमेंट संपूर्णपणे शिक्षण क्षेत्राचं जबाबदारी पार पाडतात. इथे एक मुद्दा हा जो काही आपल्याला एक चार्ट बघायला मिळतो, या चार्टमध्ये असं लक्षात येतं की यांच्या फेजेस म्हटलंय त्यांनी. एक फाउंडेशन फेज आहे ती साधारण 4 L1 म्हणतात ते, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि याच्या आधी त्यांचं रिसेप्शन फेज असते ज्याला आपण बालवाडी आणि त्याच्यानंतर लोअर KG आणि अप्पर KG म्हणतो. असे ते 3 वर्ष त्यांचे ते RRR, RRR आणि R हे फार क्रुशियल आहेत आफ्रिकेमध्ये. कारण काय ही माहिती आपले हे जे काही भारतीय बांधव तिथे आहेत आणि त्यांची मुलं शिक्षण घेत आहेत तर त्यांनी ही माहिती सांगितली की हे जे काही स्टेज आहे रिसेप्शन फेज
ही एवढी चांगली आणि सुंदर आहे अनेक शाळांमधनं जवळपास तिथल्या, की त्या स्टेजमध्ये मुलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. मुलं प्रश्न विचारायला लागतात. मुलांना वेगवेगळ्या स्वतः काही गोष्टी करायला शिकवल्या जातात. आणि आपल्याला एक गोष्ट यांच्याकडनं जी शिकायची आहे ती मी पुढे सांगणारच आहे, परंतु पुन्हा एकदा सांगतो इथे. ती म्हणजे यांच्याकडे एक खेळ मुलांना कंपल्सरी आहे. एखादं वाद्य ते कंपल्सरी आहे, ते संगीतामधलं किंवा याच्यामध्ये काही जे काही असेल, त्याला आवड असेल मुलाला, त्या विद्यार्थ्याला, मुलगा किंवा मुलगी दोन्ही दोघांनाही, तर तो एक ती एक गोष्ट इथे विचारात घेतल्या जाते या रिसेप्शन फेजमध्ये. आणि जेव्हा मूल पहिलीत जातं त्याच्या आधी यांच्याकडे ग्रॅज्युएशन एक प्रोग्राम होतो. तो एक 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 उत्सवच आहे त्या मुलाला, त्या विद्यार्थ्याचा. आणि तेव्हा त्यांना विचारलं जातं की तुम्ही पुढे काय करणार आहात. म्हणजे त्या पहिलीत जेव्हा प्रवेश घेतो तेव्हा त्याला किंवा तिला लक्षात येतं की मला पुढे काय बनायचं आहे, मला काय आवडतंय. जरी त्या मुलाला कळत नसलं, त्या विद्यार्थ्याला कळत नसलं, तरीही एक एक कुठेतरी काय म्हणूया एक स्पार्क तिथे आपल्याला बघायला मिळतो या फाउंडेशन फेज मध्ये. आणि इथे हाच एक मुख्य पाया आहे जो आपल्याला पुढे, जेव्हा मी शाळा भेटी केल्या तेव्हा मला जाणवलं की इथले विद्यार्थी बोलतात, प्रश्न विचारतात, शिक्षकाची भीती नाहीये. आपल्याकडे विषयांच्या भीतीसोबत शिक्षकांची पण सुद्धा भीती विद्यार्थ्यांना जाणवते. जेव्हा आता 30 वर्ष मी या शिक्षण क्षेत्रात कार्य करत आहे, किंवा विद्यार्थी म्हणून मी जेव्हा होतो, प्राथमिक शिक्षणापासून तर कॉलेज शिक्षणापर्यंत एक भीती आपल्या मनामध्ये आहे. आपण विचारू शकत नाही शिक्षकांना की तुम्ही या प्रश्नाचं मला उत्तर सांगू शकाल का, माझ्या मनात हा प्रश्न आहे, मला ही शंका आहे. तर मला मुद्दा हा सांगायचा इथे की हा जो काही रिसेप्शन फेज आहे, या फेजमध्ये आपण म्हणतो की शिक्षणामुळे संपूर्ण व्यक्तीची जडणघडण होते. तर ह्या जडणघडण होण्याच्या या ज्या काही पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि साऊथ आफ्रिकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये ही जी रिसेप्शन फेज आहे, जी फाउंडेशन फेज मधली एक स्टेज आहे, ती सगळ्यात महत्वाची आहे, जी त्या विद्यार्थ्याला घडवते. हा मुद्दा इथे मला सांगायचा होता. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो इंटरमिडिएट फेज आहे. ती सुद्धा फेज आपल्याला प्रायमरी एज्युकेशनची आहे, ग्रेड 4 ते 6. आपल्या असं लक्षात येतं की ही एक फेज आहे, 4थी ते 6वी. आणि इथे अनेक विषय आहेत. इथे आफ्रिकन भाषा शिकावं लागतात, किंवा अजून एक दुसरी भाषा शिकावं लागतं. म्हणजे तुम्ही जर यांचा अभ्यासक्रम जेव्हा आपण पाहतो की फाउंडेशन फेजला काय काय आहे, यांना इथे फाउंडेशन फेज मध्ये त्यांना काय म्हणूया की त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज खूप आहेत. मुलांना या रिसेप्शन फेजला लिखाणावरती फार भर नाहीये. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करण्याची संधी इथे दिल्या जाते. आणि फाउंडेशन फेज मध्ये साधारण पहिली दुसरी पासून हळूहळू त्यांना लिखाणाची चालू होतं. आणि इंटरमिडिएट फेज मध्ये जे 4 ते 6 आहे, तिथे वेगवेगळ्या काय म्हणूया वेगवेगळ्या जे काही रायटिंग, रीडिंग, ह्या सगळं ते जे आहेत 3 R, त्या गोष्टी तिथे येतात. आणि त्याच्यानंतरची सिनियर फेज आहे, जी सेकंडरी एज्युकेशन 7वी ते 9वी पर्यंतचं यांचं शिक्षण कंपल्सरी असं समजलं जातं. आणि एकदा तो विद्यार्थी 9वी नंतर 10वी गेला की त्यानंतर मात्र इथे अजून एक बदल जो बघायला मिळाला, तो म्हणजे असा आहे की पालकांना त्यांना असं म्हणता येत नाही की तुम्ही आता तू शाळेत 10वी कर किंवा काय कर. तो विद्यार्थी ठरवतो, मला 10वी करायचं का मला अजून दुसरीकडे काहीतरी करायचं आहे, की मला शाळा शिकायची नाही. आणि पालक सुद्धा त्या बाबतीत त्यांना आग्रह करू शकत नाही. ह्याही गोष्टी इथे आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. आणि नॅशनल सिनियर सर्टिफिकेट जे आहे, याला मॅट्रिक्युलेशन म्हटलं जातं त्यांच्याकडे. ती म्हणजे आपल्याकडचे 12वी. तर या 12वी नंतर त्यांच्याकडे विद्यापीठीय शिक्षण चालू होतं, उच्च शिक्षण चालू होतं. आणि त्यामध्ये मग वेगवेगळे म्हणजे बॅचलर तुम्हाला डिग्री करायची असेल तर साधारण हे नॅशनल सर्टिफिकेट आवश्यक आहे. याच्या स्कोअरवरती डिपेंड करतं. नॅशनल सर्टिफिकेटचे जे स्कोअर्स आहेत त्याच्यावरनं मग तुम्हाला कुठे जाता येईल, डिप्लोमाला जाता येईल,
का बॅचलरला जाता येईल हे सगळं ठरवलं जातं. बॅचलर ऑनर्स आहेत, त्याच्यानंतर मास्टर डिग्री आहे आणि PhD आहेत. हा चार्ट दाखवण्याचं कारण एवढंच आहे की याच्यामधनं आपल्याला दक्षिण आफ्रिकेमधली शिक्षणाच्या ज्या स्टेजेस आहेत त्या लक्षात येतात. काही अंशी आता आपलं जे नवीन 2020चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही स्टेजेस साम्यता आढळून येईलच. आपण जेव्हा वेगवेगळ्या देशाचा जेव्हा तुलनिक अभ्यास करतो तेव्हा आपण अनेक बाबींचा विचार करतो, त्यातीलच ह्या स्टेजेसचा एक इथे उल्लेख केलाय. आणि त्यांच्या सुद्धा घटनेमध्ये हा एक अधिकार दिलेला आहे, इक्वल ऍक्सेस टू द बेसिक एज्युकेशन गॅरंटी त्यांनी दिलेली आहे. आणि राईट जो आहे तो बेसिक एज्युकेशनचा आहे. मग अशी सांगितलं तसं 11 ऑफिशियल भाषा आहेत. इथे जरी 52 भाषा बोलत असले तरी 11 ऑफिशियल भाषेमधनं लँग्वेजेसची म्हणजे लँग्वेज ज्या आहेत त्याच्यापैकी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स असतात. त्यांना जे निवड करायची आहे ती विद्यार्थी 2 भाषा निवडू शकतात त्यांच्या. त्यानंतर इंग्लिश आणि आफ्रिकन ह्या भाषा शाळेमध्ये प्रामुख्याने वापरल्या जातात. आता इथे जसं आपल्या देशांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत तसंच आपल्याला इथे असं लक्षात येतं की हे एक साम्य आहे. आणि याची काही अडचण जात असेल का, तर त्या संदर्भात विद्यापीठीय स्तरावरती अनेक संशोधन केल्या जात आहे की त्या भाषा विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टीने, आकलन होण्याच्या दृष्टीने किंवा या काय अडचणी येत असाव्यात याचा अभ्यास केला जात आहे. साधारण मगाशी सांगितलं तसं यांच्या ज्या काही कॅटेगरी आहेत त्या म्हणजे शाळांचे जे प्रकार आहेत त्या पब्लिक आणि ऑर्डिनरी शाळा आहेत. पब्लिक ऑर्डिनरी शाळा म्हणजेच गव्हर्नमेंट स्कूल म्हटलं जातं त्यांच्याकडे, आणि इंडिपेंडंट स्कूल म्हणजे प्रायव्हेट शाळा. त्याशिवाय काही स्पेशल स्कूल एज्युकेशन्स आहेत, काही टेक्निकल कॉलेजेस आहेत आणि युनिव्हर्सिटी ट्रेनिंग्स आहेत. यांचा आपण जेव्हा शैक्षणिक पद्धतीचा विचार करतो तेव्हा आपल्या समोर येतं ते म्हणजे यांच्याकडे शैक्षणिक धोरण कोणतं आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क कोणता आहे, किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जे आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीज काय काय आहेत. तर यांच्याकडे यांनी आधी जो काही नॅशनल करिक्युलम स्टेटमेंट तयार केलं होतं त्या स्टेटमेंटवरती त्याचं रिव्हिजन करून त्यांनी कॅप्स तयार केलं, ते म्हणजे करिक्युलम अँड असेसमेंट पॉलिसी स्टेटमेंट. आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी जशा आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये किंवा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये ह्या बाबी असतात की विषयामधल्या क्षमता कोणकोणत्या आहेत, कशावरती भर द्यावा, कोणती पद्धत असावी, त्यानंतर घटनेमधल्या काही बाबी कशा समाविष्ट करता येतील, कौशल्य कसे विकसित करता येतील, अशा अनेक बाबी आपल्याला या अभ्यासक्रमात आराखड्यामध्ये किंवा पॉलिसीजमध्ये पाहायला मिळतात. पॉलिसीमध्ये धोरणासोबतच जे असतं ते म्हणजे आशय आणि कौशल्य हा एक महत्त्वाचा भाग यांच्या कॅपच्या याच्यामध्ये आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या दृष्टीने कशा गाईडलाईन्स त्यांनी टीचर्सना दिलेले आहेत, राज्याला दिलेले आहेत. इथे साधारण शालेय शाळा जे काही जे आहे ती साधारण 195 ते 200 दिवस आपण जर बघितलं शैक्षणिक वर्ष त्यांचं ते जानेवारी ते डिसेंबर असतं, आणि महाविद्यालयीन जे वर्ष असतं ते फेब्रुवारी ते नोव्हेंबर असतं. तर यांच्या शैक्षणिक जसं 9 राज्य आहेत, जसं आपल्याकडे राष्ट्रीय पातळीवरती शैक्षणिक धोरण किंवा राष्ट्रीय आराखडा तयार केला जातो आणि मग प्रत्येक राज्य आपापल्या नुसार त्याच्यामध्ये जवळपास 80 ते 85% घेत असतं. तर काही राज्य राष्ट्रीय जे काही असेल धोरण असेल, पॉलिसी असेल किंवा अभ्यासक्रम असेल तो जसा तसा घेतात. यांच्याकडे सुद्धा हे जे काही 9 राज्य आहेत त्यांना स्वातंत्र्य आहे, परंतु त्यांना हा जो काही कॅप्स आहे तो फॉलो करावा लागतो. त्याच्यामधनं
नॅशनल लेवलला जे काही मंजुरी असतं ती त्यांना घ्यावी लागते प्रत्येक प्रोव्हिन्सला. त्यानंतरच त्यांना अभ्यासक्रम त्यांचा हे होतो. इथे अजून एक स्वातंत्र्य आहे ते म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की ह्या जे काही प्रायव्हेट शाळा आहेत त्या शाळा स्वतःचं म्हणजे एकदा कॅप्सचं त्यांना हे मिळालं, मान्य कॅप्सचं डॉक्युमेंट मिळालं की त्या डॉक्युमेंटनुसार ते त्यांचा अभ्यासक्रम तयार करतात. आणि आपणास काही विद्यार्थ्यांची प्रामुख्याने ही जी फाउंडेशन फेज आहे इथे त्यांनी त्या शाळांनी केलेली पुस्तकं सुद्धा बघायला मिळतील. इथे पुस्तक मल्टिपल पुस्तकं अवेलेबल आहेत, पाठ्यपुस्तकं अवेलेबल आहेत. त्यामुळे ते एक स्वातंत्र्य त्यांच्याकडे आहे. शिक्षण फुकट आहे का? तर शिक्षण काही शाळांमधनं, गव्हर्नमेंट स्कूलमधनं मोफत आहे, फ्री आहे. काही ठिकाणी चार्जेस आहेत गव्हर्नमेंट स्कूलमध्ये सुद्धा. आणि प्रायव्हेट शाळांमधलं शिक्षण मात्र महाग आहे. प्रायव्हेट शाळांमधला जो दर्जा ठरवला जातो तो म्हणजे ते कोणत्या लोकॅलिटीमध्ये आहे, त्यानंतर तिथे कोणती इन्स्टिट्यूट किंवा कोणतं ऑर्गनायझेशन ती शाळा रन करते याच्यावरनं त्या शाळांमधली फी लक्षात येतं. आणि ती बऱ्यापैकी साधारण लाखांमध्ये लाख म्हणजे साधारण 5 ते 10 लाखाच्या दरम्यान त्यांची ती फी आहे. भारतीय रुपीजमध्ये आपण जर कन्वर्ट केली तर काही शाळा अशा आहेत मॉडेल सी सेमी गव्हर्नमेंटच्या स्वरूपामधल्या किंवा काही प्रायव्हेट स्कूल सुद्धा ज्या वर्षाला 2000 रँड पासून तर 1,20,000 रँड पर्यंत फी घेतात. मी एक मुद्दा जो मगाशी सांगितला की इथे हे बुक बघायला मिळतात. माझे मित्र प्रवीण यांनी त्यांच्या मुलीची ही पुस्तकं शेअर केली. ही 2 भाषेमधली पुस्तकं आहे. हे जे मॅथमॅटिक्सचं ग्रेडचं 6चं पुस्तक दिसते हे मात्र त्या डिपार्टमेंटची ती जी संस्था आहे त्यांनी हे बनवलेलं पुस्तक आहे. प्रायव्हेट शाळा ह्या कंपन्यांच्या वतीने अनेक कंपन्या ज्या आहेत तिथे त्या रन करतात. पॉलिटिकल लीडरच्या मात्र तिथे शाळा नाही आहेत. मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार मी हे विधान करत आहे. आणि बऱ्याचशा ज्या काही रिलिजियस ट्रस्ट आहेत त्या अनेक शाळा चालवतात. सिलेबस जो आहे जसं मी म्हणालो तसं तो नॅशनल तुम्हाला घ्यावाच लागतो आणि प्रोव्हिन्स कॅन मेक चेंज. मल्टिपल टेक्स्टबुक्स मी तुम्हाला सांगितलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे लर्निंग मटेरियल्स खूप मोठ्या प्रमाणात तयार केलं जातं. म्हणजे आता माझे मित्र अनिल देसाई आणि प्रवीण यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात मटेरियल शेअर केलं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वर्कशीट पासून तर असाइनमेंट शीट वेगवेगळ्या प्रकारच्या त्या विद्यार्थ्यांकडनं शाळा तयार करतात आणि ते भरून घेतात. साधारण 2010च्या जो काही डेटा उपलब्ध आहे त्याच्यानुसार एक काय म्हणूया हे नंबर्स इथे आकडे आपल्याला बघायला मिळतात. मोठ्या प्रमाणावरती मुलांचं जे काही शिक्षण आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड आहेत त्यांच्याकडे. हा 12वीचा त्यांचा 2019चा रिझल्ट आहे. साधारण तो 81% रिझल्ट लागला आणि त्याच्यापैकी इथे हे दाखवलेलं आहे 44.55 मॅट्रिक जे मुलं पास झाले त्यांना ते म्हणजे हायर ग्रेडमध्ये पास झाले 44.55 या 81.3% अजून एक दुसरं जे बोर्ड आहे 12वीचं ते इंडिपेंडंट एक्झामिनेशन बोर्ड म्हणून आहे आणि त्या बोर्डाच्या वतीने सुद्धा वेगवेगळ्या ह्याच्या काही परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे त्यांचं सुद्धा साधारण 98.82% प्रामुख्याने प्रायव्हेट स्कूल ज्या आहेत त्या या IEB बोर्डला कनेक्टेड असतात. सगळेच नाहीत पण काही. आणि ह्या IEB जे आहेत ते आफ्रिकन नॅशनल करिक्युलम त्यांना कंपल्सरी आहे. तो जो डिपार्टमेंट ऑफ बेसिक एज्युकेशनने ठरवलेला आहे तो आपण
हायर एज्युकेशन जर आपण लक्षात घेतलं तर साऊथ आफ्रिकेमध्ये 26 पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट फंडेड विद्यापीठं आहेत, 35 प्रायव्हेट आहेत आणि या सगळ्या विद्यापीठांमध्ये जो प्रवेश आहे तो म्हणजे नॅशनल सिनियर सर्टिफिकेटच्या नंतर आहे. युनिव्हर्सिटीमध्ये खूप त्यांच्या 3 प्रकारच्या विद्यापीठ क्लासिफिकेशन बघायला मिळतं. एक म्हणजे ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटी, दुसऱ्या एक थोडासा टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आणि तिसरं दोन्ही मिक्स असलेल्या. तर अशा प्रकारच्या विद्यापीठ आणि विद्यापीठामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे अभ्यासक्रम राबवले जातात आणि मल्टी डिसिप्लिनरी अभ्यासक्रम इथे उल्लेख येतो, जो आधीच्या 2-3 सेशनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या देशांमधनं ऐकायला मिळाला. तशाच प्रकारचं म्हणजे काही वेळा आपल्याला असं वाटतं की हे तर कॉमर्सचा विषय आहे, हा सायन्स सोबत कसा, परंतु मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच अनेक विभागामध्ये पाहायला मिळतो या देशामध्ये. नंतर जर आपण रँकिंग बघितलं, वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जर पाहिलं तर साधारण 229 नंबरवरती युनिव्हर्सिटी ऑफ केपटाऊन आहे, 317 वरती विट्स युनिव्हर्सिटी आहे आणि डर्बनची जी UK ZN विद्यापीठ आहे ते जवळपास 350 नंबरवरती होतं यांचे. हे साधारण हा नंबर आहे त्यांचा विद्यापीठीय एनरोल होण्याचा. आणि आपल्याला असं हा ग्राफ दाखवण्यामागे कारण असं आहे की 2002 आणि 2019 मध्ये आपल्याला हे जे प्रमाण बघायला मिळतं ब्लॅक आफ्रिका आणि त्यानंतर कलर्ड, इंडियन एशियन आणि व्हाईट. तर आपल्याला इथे सरळ सरळ लक्षात येतं की ब्लॅक आफ्रिकन म्हणजे 2019 मध्ये सुद्धा 4.3% आहे, तर तिथे व्हाईटचं जे प्रमाण आहे हायर एज्युकेशन घ्यायचं ते जवळपास 20% आहे. इंडियन एशियन जे आहेत, इंडियन एशियन मध्ये इंडिया म्हणजे इथे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इंडिया म्हणजे केवळ भारतच नाही, तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ सुद्धा हे सगळं इंडियन म्हटलं जातं. आणि एशियन म्हटलं की मग चायना पासून तर हे जे काही एशियन कंट्रीज आहेत त्या सगळ्यांचा समावेश होतो इंडियन आणि किंवा एशियन या दृष्टीने. इथे इंडियन एशियनचा एक चांगला प्रभाव असा पडला तो म्हणजे ही जी काही ब्लॅक आफ्रिकन मंडळी आहे त्यांना एक आत्मविश्वास निर्माण झाला. आणि जसं मी आधी सांगितलं की आपले यांच्यासोबतचे खूप चांगले संबंध आहेत, जरी काही पॉलिटिकल डिस्प्यूट असले जे आपल्याकडे सुद्धा स्थानिक वर्सेस परप्रांतीय तसं थोडंसं आता यांच्याकडे काही प्रमाणात होतं, पण ते योग तेवढं नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपण शिरण्याची पण गरज नाही आहे. परंतु या लोकांना आपल्याबद्दल एक आदर आहे, हा एक मुद्दा लक्षात येतो आणि त्यांना एक प्रेरणा मिळतं की आपण सुद्धा या इंडियन एशियन सारखं प्रगती करू शकतो. आता मी येतो ते म्हणजे माझ्या प्रत्यक्ष विद्यापीठामध्ये जिथे मला काम करण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने हे विद्यापीठ म्हणजे विट्स स्कूल ऑफ एज्युकेशन आहे, जे त्यामध्ये एक मारंग सेंटर फॉर मॅथमॅटिक्स अँड सायन्स एज्युकेशन नावाचं अजून एक छोटं युनिट आहे. हे विट्स विद्यापीठ आहे आणि विट्स विद्यापीठाचं आपण पहिली स्लाइड जर पाहिली असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की जवळपास या विट्स विद्यापीठामध्ये 400 एकरमध्ये हे विद्यापीठ फैललेलं आहे. या विद्यापीठामध्ये मल्टिपल कॅम्पस आहेत, 5 जवळपास फॅकल्टीज आहेत या विद्यापीठामध्ये, 33 वेगवेगळे स्कूल किंवा डिपार्टमेंट आहेत. त्याशिवाय इथे 11 लायब्ररीज आहेत आणि 17 निवासी हॉस्टेल्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पाहिल्यानंतर विद्यापीठ म्हणजे मी आधीच सांगितलं की आफ्रिका म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक वेगळी इमेज होते. मी सुद्धा सुरुवातीला जेव्हा गेलो तेव्हा माझ्या डोक्यात काहीतरी वेगळीच आयडिया होती, परंतु जेव्हा तिथे गेल्यानंतर पाहिलं की खूप असं ॲडव्हान्स जसं युरोप किंवा अमेरिकेमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं तशाच पद्धतीचं हे विद्यापीठ बघायला मिळतात आपल्याला.
आणि तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथल्या काय सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं सगळ्या प्रकारच्या सुविधा या अतिशय उत्तम आणि प्रगत अशा पाहायला मिळाल्या बिट्स विद्यापीठामध्ये. ग्रंथालय खूप मोठमोठी ग्रंथालय आहेत. आणि ह्या मारंग सेंटरमध्ये हे जे काही मारंग सेंटर आहे हे स्टँडर्ड बँक ऑफ साऊथ आफ्रिकेने खूप मोठी ग्रँट त्यांना दिली आणि त्यातून ती उभारणी केली. काल मी जेव्हा सरांशी बोलत होतो, काळपांडे सरांशी, तेव्हा आपल्याकडे सुद्धा अशा अनेक संस्था उभ्या राहिल्यात की ज्या वेगवेगळ्या कंपन्यांनी स्थापन केल्यात किंवा वेगवेगळ्या कंपन्यांच्या काही शाळा सुद्धा आपल्याकडे बघायला मिळतात. तर तसंच प्रकारचं हे इथे खूप मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारच्या संस्था आपल्याला पाहायला मिळतात आफ्रिकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये. या मारंग सेंटरमध्ये प्रामुख्याने जे काम चालतं ते संशोधनाचं, शिक्षण क्षेत्रातलं विज्ञान आणि गणित मध्ये आहे. स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये खूप वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. पुन्हा ह्युमॅनिटीजच्या खूप ब्रँचेस आहेत, लँग्वेजेसच्या खूप शाखा आहेत. यालाच बाजूला मेडिकल खूप मोठी कॉलेज आहे आणि फिजिकल एज्युकेशनला सगळ्यात मोठा भर दिला जातो इथे. मगाशी पण मी बोलताना बोललो की जे रिसेप्शन किंवा फाउंडेशन फेजला खेळ जो आहे फिजिकल एज्युकेशन, इथे फिजिकल एज्युकेशन न म्हणता फिजिकल स्पोर्ट सायन्स असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये इव्हन मी ज्या काही शाळा पाहिल्या त्या शाळांकडे खूप मोठी मोठी मैदानं आणि वेगवेगळे टेनिस कोर्ट, म्हणजे काही शाळांमध्ये तुम्हाला 5-5, 6-6 टेनिस कोर्ट पाहायला मिळतील. खूप मोठ्या प्रमाणावरती खेळांचे मैदानं, वेगवेगळ्या प्रकारचे खेळांचे साहित्य मुबलक प्रमाणामध्ये. इथे सुद्धा विद्यापीठामध्ये खूप सारी ग्राउंड, जेव्हा वर्ल्ड कपच्या दरम्यान आपल्या भारतीय टीमने या विटच्या इथे सराव केला होता असं ते तिथले सांगत होते प्राध्यापक मारिसा. मॅथमॅटिक्स लिटरसी हा एक संशोधनाचा इथे खूप मोठ्या प्रमाणावरती कार्य चाललेलं आहे मॅथमॅटिक्स विषयामध्ये. त्याच्यानंतर जो सब्जेक्ट मॅटर फॉर टीचिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स याच्यावरती हे जे मी जिथे होतो मारंग सेंटर फॉर मॅथमॅटिक्स अँड सायन्स एज्युकेशन, हे बेसिकली एज्युकेशन कॉलेज आहे. मला इथे थोडं सांगायला पाहिजे कारण काय की आणि एज्युकेशन कॉलेज असल्यामुळे यांच्याकडे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती इंटिग्रेटेड बीएड जे आहे 4 वर्षाचं ते करायला येतात. आणि तिथे आपण जेव्हा पाहतो इंटिग्रेटेड बीएडचे विषय, ते खूप मजेशीर विषय असतात. म्हणजे असं काही गरजेचं नाही आपल्याकडे तुमचं बीएससी असेल, बीएससी फिजिक्स असेल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हा सब्जेक्ट घ्यावा लागतो. इथे मात्र तसं नाही आहे, तुम्ही कोणताही विषय घेऊ शकता, तुम्हाला जो आवडेल तो त्या विषयासोबत. तो एक जो इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आहे तो खूप मला असं वाटतं की तो आपण घेण्यासारखा आहे आणि मला तो आता आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा थोडासा उल्लेख आहे. त्याच्यानंतर टीचिंग मॅथ आणि सायन्स मल्टीलिंग्युअल क्लासरूम याच्यावरती मगाशी म्हणालो तसं मी, कारण की हा देश बहुभाषिक असल्यामुळे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती कार्य केलं जातं. सायन्स अवेअरनेस कम्युनिटीमध्ये सायन्स अवेअरनेसच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात संशोधन चाललेलं आहे. आणि इन्फॉर्मल लर्निंग अँड स्कूल हा एक मोठा प्रोजेक्ट त्यांनी आता हाताशी घेतलेला आहे. आणि मला ज्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली तो प्रोजेक्ट असा होता की अध्यापनास आवश्यक विषय विशिष्ट आशय ज्ञान, ज्याला टॉपिक स्पेसिफिक पेडागॉजिकल कंटेंट नॉलेज असं म्हटलं जातं. तो 3 वर्षासाठी प्रोफेसर मारिसा रॉल्निकचा जो प्रोजेक्ट होता आणि त्या केमिस्ट्रीमध्ये काम करत होत्या. आणि मग त्यांनी माझं बायोलॉजिकल सायन्स विषय असल्यामुळे मला जैविक विज्ञानामध्ये तिथे संधी काम करण्याची संधी, अभ्यास करण्याची संधी मला दिली. इथे मला जे जाणवलं अतिशय नीट प्लॅनिंग आहे. कोणतीही गोष्ट एथिकल क्लिअरन्स शिवाय पुढे जात नाही. वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च मीट आयोजन केलं जातं. म्हणजे माझ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास मला 4 ते 5 रिसर्च मीट मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. अकॅडमिक रायटिंग वर्कशॉप होतात आणि प्रशासनाचा सहभाग घेतला जातो. डिव्हिजन ऑफ म्हणजे काय म्हणूया प्रत्येकाचं असं काम प्रोफाईल जी आहे ती अतिशय व्हेरी क्लिअर असते. आपल्याकडे क्लिअरिटी नाही आहे
एखाद्या पोस्टवरती आपण काम करत असताना तुम्हाला सगळ्याच प्रकारची काम करावे लागतात, मात्र तुमचं जे शेवटी मूल्यमापन केलं जातं त्याच्या क्रायटेरिया खूप वेगळ्या असतात. तर ह्या गोष्टी इथे खूप जाणवल्यात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती बर्सरी स्कॉलरशिप ज्याला आपण म्हणूया, वेगवेगळ्या फेलोशिप्स आहेत. नॅशनल रिसर्च फाउंडेशन जे आहे NRF हे खूप स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडे. त्यांच्या वतीने खूप वेगवेगळ्या शिष्यवृत्ती मिळतात आणि साधारण 100 पैकी 20% भारतीय विद्यार्थी विट्स युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट डॉक करताना PhD ला खूप मोठ्या प्रमाणावरती आपले विद्यार्थी तिथे दिसलेत, मला भेटलेत. हा मुद्दा मला थोडक्यात सांगायचा आहे. तो म्हणजे टॉपिक स्पेसिफिक पेडॅगॉजिकल कंटेंट नॉलेजच्या संदर्भातला. तत्पूर्वी मी जरा शाळा भेटीचे काही अनुभव थोडक्यात तुम्हाला सांगतो. शाळा भेटी करणं दक्षिण आफ्रिकेत एवढं सोपं नाही आहे जेवढं आपल्या भारतामध्ये आपण एखाद्या शाळेमध्ये सहज जाऊ शकतो, हे करू शकतो अजून तरी. पण आताही काही शाळांमध्ये थोडं कठीण आहे, परंतु तरी अजून आपल्याकडे त्यांच्यासारखी तेवढी अडचण नाही जाणवत शाळा भेटी करत असताना किंवा शिक्षकांना भेटण्याच्या दृष्टीने. पाठ निरीक्षण होती. BEd ची जी 3rd इयरची जी बॅच होती, त्यांचे 3rd आणि 4th इयरची जी बॅच होती त्यांचे लेसन ऑब्झर्व करण्याचे जवळपास मला 1.5 महिना संधी मिळाली आणि त्या निमित्ताने जवळपास 16 शाळांना मी भेटी दिल्या. त्या भेटीमध्ये असं आढळलं की जसं मगाशी म्हणालं तसं विद्यार्थी तर बोलतातच, विद्यार्थी प्रयोगात सहभागी होतात. त्या शाळेमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला आधी एथिकल क्लिअरन्स घेतलेलं असतं. त्या शाळेला आधी डिपार्टमेंटकडनं कोण व्यक्ती येणार आहे, त्या व्यक्तीचा फोटो, ती व्यक्ती, सर्व बाबी त्यांना कळवलेल्या असतात आणि त्यानंतर तुम्ही तिथे जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर अतिशय नीटपणे ते सहकार्य करतात. जे काही विद्यार्थी असतात आपले तिथल्या BEd कॉलेजचे, त्यांनाही ते मंडळी सहकार्य करतात. शिक्षक त्यांच्या सोबत असतात, जे कोणी वर्ग शिक्षक असतील, त्या विषयाचे शिक्षक असतील, ते त्यांच्यासोबत असतात. इथे मला अजून एक म्हणजे शिकण्यासोबतच शिकवण्याची सुद्धा संधी मिळाली. इथले विद्यार्थी जे आहेत ते खूप सारे सेल्फ लर्निंग वरती भर आहे. इथे आपण शिकवणे म्हटल्यापेक्षा आपण शिकवत नाही, इथे खरं म्हणजे शिकतो असं म्हणणं अधिक योग्य राहील. कशा पद्धतीने आपण या विद्यार्थ्यांना संशोधनपर आर्टिकल दिले पाहिजेत. इथे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावरती प्रामुख्याने जे काही चर्चा चालते ते एखाद्या घटकांवरती तुम्हाला त्यांना काही आर्टिकल्स द्यावे लागतात, एकतर जर्नलमधनं किंवा एकतर काय म्हणूया बुक्समधनं, वेगवेगळ्या मटेरियल जे काही असेल त्याच्यामधनं, आणि मग त्याच्यावरती तुम्ही चर्चा करू शकता. ते प्रेझेंटेशन करतात, त्यावरती तुम्हाला तुमची मतं त्या विद्यार्थ्यांना ऐकून द्यावी लागतात. काही वेळा तुम्ही स्वतः सुद्धा एखादा संशोधन लेख तिथे सादर करू शकता, प्रेझेंट करू शकता. येथील मंडळी प्रोफेशनल आहे. आपल्यासारखी भावनिक, आपण खूप वेळा भावनिक वागतो, तर ते प्रोफेशनल मंडळी आहे. आता इथे कोणीतरी प्रश्न विचारू शकते, भावनिक असणं चांगलं का, इमोशनल कोएफिशियंटचं काय? मी हा मुद्दा जो मांडला तो म्हणजे कामाच्या दृष्टीने मांडला, की अध्यापन प्रक्रियेमध्ये त्या दृष्टीने मांडला. मला इथे जसं मी म्हणालो तसं की TSPCK म्हणजे अध्यापनास आवश्यक विषय विशिष्ट आवश्यक ज्ञान, तर इथे विद्यार्थ्यांना पूर्वज्ञान, त्यानंतर अभ्यासक्रमामधले कोणते वैशिष्ट्य घटक, विषय विशिष्ट कोणती आहेत, विद्यार्थ्यांना काय समजण्यास कठीण जातं एखाद्या मुद्द्यांवरती, वेगवेगळे जे काही आपण रिसोर्सेस वापरतो त्याच्यामध्ये प्रतिमाने असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या अनालॉजीज असतील, रिप्रेझेंटेशन असेल, त्याचा कशा पद्धतीने वापर केला जातो आणि कोणती पद्धत मी वापरावी की जेणेकरून एखादा घटक मी विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवू शकेल, असं हे एक मॉडेल आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की हे जे काही पेडॅगॉजिकल कंटेंट नॉलेजची जी संकल्पना शुल्मनने मांडली आणि त्यानंतर अनेक शिक्षण तज्ञांनी
आपल्या देशामध्ये सुद्धा अनेकांनी त्यावरती काम केलं. तिथे सुद्धा अनेक मंडळी यावरती काम करतायत आणि अधिकाधिक विषयानंतर घटक त्या तिथपर्यंत आपला फोकस आहे. टीचर ट्रेनिंगचा थोडासा एक मुद्दा, जसं मी BEd कॉलेज म्हटलं तसं टीचर एज्युकेशन आहे, प्रोफेशनल डेव्हलपमेंट. त्याचे त्यांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, वेगवेगळे आयोग त्यांच्याकडे तयार झालेत आणि त्या आयोगाच्या रिपोर्टनुसार तिथे कंटिन्युअस टीचर ट्रेनिंग प्रोग्राम चालतं. म्हणजे इथे जर आपण बघितलं की एखाद्या पहिलीमध्ये विद्यार्थी आहे, तो शिक्षण पूर्ण करतो, शिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेशन नंतर तो हा जो काही इनिशियल टीचर एज्युकेशन प्रोग्राम आहे तो जॉईन करतो. त्याच्यामधनं त्याला तो प्रोग्राम कंप्लीट झाल्यानंतर त्याला सर्टिफिकेट मिळतं. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तो क्वालिफाय होतो, त्याला लायसन्स मिळतं आणि त्यानंतर तो एखाद्या शाळेमध्ये टीचिंग करतो आणि त्याचा टीचिंग परफॉर्मन्स कसा आहे त्याच्यावरती डिपेंड होतं पुढे. त्या दरम्यान त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण, त्याला कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हटलं जातं, ते त्याला दिलं जातं आणि त्याच्यातून त्याचं जे काही करिअर आहे आणि प्रत्येक स्टेजला त्याची असं सॅलरी डिसाईड होते. इथे आपल्याला असं लक्षात की 3 गोल त्यांचे आहेत सध्या टीचर एज्युकेशनचे. एक म्हणजे त्यांना ॲडव्होकेट नंबरचे, म्हणजे मोठ्या प्रमाणात शिक्षकांची गरज आहे प्राथमिक स्तरावरती. त्यासोबतच क्वालिटी असलेले शिक्षक आवश्यक आहे आणि त्यासोबतच त्यांना स्पेशलाइज टीचर्स दोन्ही फेजसाठी, फाउंडेशन फेज आणि इंटरमिडिएट फेजसाठी आवश्यक आहेत. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चाललेले असतात. आणि मगाशी म्हणालो तसं हे फाउंडेशन फेजला साधारण बॅचलर ऑफ एज्युकेशन हा एक 3 वर्षाचा त्यांचा आहे. त्याशिवाय एक इंटिग्रेटेड जो आहे तो 4 वर्षाचा त्यांचा कोर्स आहे. 2 वर्षाचा त्यांचा नॅशनल डिप्लोमा इन एज्युकेशन आहे आणि एक पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस त्यांचे आहेत. हे मी सांगितलं मगाशी, मी आता पुन्हा रिपीट करत नाहीये कारण मला पुढे थोडंसं काही 1-2 मुद्दे अजून 5 ते 10 मिनिटात संपवायचे. यामधला एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की त्यांच्याकडे सुद्धा काही आव्हानं आहेत. ती आव्हानं म्हणजे पॉवर्टी आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे लेव्हल ऑफ एज्युकेशन अजूनही तेवढी त्यांच्या मानाने, हे मुद्दे तिथे जे मंडळी, प्राध्यापक मंडळी आहे डिपार्टमेंटमधली, त्यांचे ऑब्झर्वेशन्स आहेत, ते याच्यावरती संशोधन करत आहेत. आफ्रिका हा श्रीमंत, दक्षिण आफ्रिका हा श्रीमंत देश असल्यामुळे सगळ्या आफ्रिकेमधील वेगवेगळ्या दुसऱ्या ज्या आफ्रिका देश आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या दक्षिण आफ्रिकेमध्ये येतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने झिम्बाब्वे, काँगो, नायजेरिया, सोमालिया या सगळीकडनं आफ्रिकन मंडळी तिथे येतात. त्यामुळे काही प्रमाणामध्ये नाही म्हटलं तरी या ज्या इमिग्रंट्स आहेत त्यांचा एक इथे काही वेळा ते गुन्हेगारी थोड्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर ड्रग ॲडिक्शन्स आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की HIV आणि एड्सचं जे प्रमाण आहे हे खूप मोठ्या प्रमाणावरती इथे आहेत. ही आव्हानं आहेत यांच्या पुढे. पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, अनइक्वल ॲक्सेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन, टेक्नॉलॉजी आणि विषमता जी आहे, तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये जशी पाहिली तशीच आर्थिक सुद्धा कमाईमध्ये सुद्धा विषमता आहे. गोरे आणि काळे यांच्यामध्ये आपल्याला ती पाहायला मिळते. ही आव्हानं आहेत यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये. आता याच्यामध्ये मला काय लर्न झालं, एक जाणवलं की एक क्लासरूम एन्व्हायरमेंट खूप चांगलं असणं गरजेचं आहे पोषक अध्ययन प्रक्रियेच्या दृष्टीने. विद्यार्थी यांना भीती नसावी, विषयाच्या सोबतच शिक्षकांची सुद्धा भीती नसावी. विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने प्रश्न विचारले पाहिजेत, विचारले जावेत. यासाठीचं एक वातावरण निर्मिती करणे गरजेचं आहे. आणि सेल्फ लर्निंग वरती खूप मोठ्या प्रमाणावरती स्पून फीडिंगपेक्षा सेल्फ लर्निंग हा अप्रोच आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने तिथे राबवला जातो, प्रकल्प पद्धती. आणि माझे हे जे काही मलाही जाणवलं आणि माझ्या आपले हे भारतीय मित्रांनी सांगितलं की इथे सगळ्यात मोठा जर बदल शिक्षणामध्ये असेल भारतीय आणि आफ्रिकेमध्ये, जर आपण तुलना करायची ठरवलं तर आपलं खूप सारं थेरॉटिकल आहे, प्रॅक्टिकल बेस खूप कमी आहे.
ऍक्टिव्हिटी बेस खूप कमी आहे. आणि इथे ते त्यांना जाणवतं की खूप मोठ्या प्रमाणावरती प्रॅक्टिकल अप्लिकेशन, हायर एज्युकेशन हे खूप अप्लिकेशन ओरिएंटेड आहे. जरी त्यांच्यापुढे अनेक समस्या असल्या तरी शिक्षणामध्ये ह्या काही गोष्टी आपल्याला आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कशा आणता येतील, टीम वर्क, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, खूप मोठ्या प्रमाणावरती होम असाइनमेंट त्यांच्याकडे, म्हणजे त्यांचं जे असेसमेंट केलं जातं, असेसमेंटचा जो एक मुद्दा मग थोडासा शालेय शिक्षणावरती किंवा कॉलेज शिक्षणामध्ये सुद्धा जो येतो, यांच्याकडे बरंचसं हे जे काही टीम वर्क असेल, प्रोजेक्ट वर्क असेल किंवा ज्या काही होम असाइनमेंट दिलेलं असतील यावरती त्यांचं असेसमेंट केलं जातं आणि कंटिन्युअस असेसमेंट चालतं. जवळपास प्राथमिक स्तरावरती 4 टर्म्स असतात त्यांच्या, आणि त्या 4 टर्ममध्ये प्रत्येक टर्ममध्ये विद्यार्थ्यांना विषय समजण्याकडे जास्त भर आहे, आकलन होण्याकडे जास्त भर आहे. म्हणजे काय म्हणूया, घोकमपट्टी नाही आहे इथे असं म्हणायला हरकत नाही थोड्या बहुत प्रमाणामध्ये. तर हा एक मुद्दा आपल्याला थोडासा लक्षात घेतला पाहिजे. खूप सारे इनोव्हेटिव्ह वेज हे वापरत आहे. प्राथमिक स्तरावरती तर खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मुलांना केल्या जातात. सामाजिक प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. तसंच वेगवेगळ्या ज्या काही म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं की शिक्षण हे आपल्या दैनंदिन जीवनाशी, दैनंदिन अनुभवाशी जोडल्या गेलं पाहिजे. हे इथे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं. म्हणजे हे काही उदाहरणं आहेत समोर दिसत आहेत आपल्या. साधे खेळ असतील, जो आपण धाग्यांपासून वेगवेगळ्या गोष्टी बनवत होतो, किंवा हे जे काही वेगवेगळ्या वस्तू बनवत आहेत, मातीचं मडकं जरी बनवत, त्याच्या मागचं काय विज्ञान आहे, ह्या अनेक बाबी इथे येतात. त्याच्यानंतर हावभाव. आपल्याला असं लक्षात येतं की शालेय स्तरावरती साधारण प्राथमिक इयत्तांमध्ये खूप हावभावाला, गेस्चरला महत्व आहे, पण पुढे ते हळूहळू कमी होत गेलं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे गेस्चर्स खूप आवश्यक आहेत. याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे ऍक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो तो अप्रोच दिसून येतो. दोघांचाही जर दोघांनी हे जर लर्नर आणि टीचर काय म्हणजे फॅसिलिटरनी हे जर गोष्टी केल्या तर अधिक प्रभावी लर्निंग प्रोसेस होऊ शकते, असं त्यांचा अभ्यास आहे या संदर्भातला. शेवटी मला इथे एक मुद्दा जो सांगायचा आहे तो म्हणजे हा जो काही प्रयत्न शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने केला जात आहे कम्पॅरेटिव्ह एज्युकेशनचा, आज आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक कम्पॅरेटिव्ह एज्युकेशनच्या कार्य करणारे किंवा त्याला जोडलेल्या अनेक व्यक्ती आहेत. कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडिया आणि इंडियन ओशन कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, ह्या 2 सोसायटी मला माहिती आहेत. यातील इंडियन ओशन कम्पॅरेटिव्ह सोसायटी आपण हा जो काही वेगवेगळ्या देशोदेशीचा अभ्यास करत आहोत तेव्हा तसंच आपण वेगवेगळ्या त्यांचे अभ्यासक्रम आराखडे असतील, त्यांच्या पॉलिसीज असतील, याचा एक विचार करतो. त्यानंतर तिथे नवीन काय आहे जे आपल्या शालेय स्तरावरती किंवा महाविद्यालय स्तरावरती वर्गामध्ये वापरता येईल याचा आपण एक विचार करत असतो आणि आपले अनुभव या प्लॅटफॉर्मवरती सांगत असतो. तर मला असं वाटतं की या निमित्ताने अनेक शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी मंडळी आहेत, शिक्षक आहेत, यांनी ह्या ज्या काही सोसायटीज आहेत, वर्ल्ड करिक्युलम, वर्ल्ड काउन्सिल ऑफ कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, तर खूप म्हणजे जगभरामधले तिथे वेगवेगळे अनुभव तुम्हाला मिळतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती इथे फेलोशिप सुद्धा आहेत वेगवेगळ्या. त्याचाही सुद्धा अनेकांनी त्याची माहिती घ्यावी आणि त्याच्याशी जोडलं जावं, हा एक मुद्दा मला इथे सांगायचा होता. मी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला, जो काही संदर्भ वापरलाय तो तिथे काही दिलेलाच आहे. त्याशिवाय अजून हे वेगवेगळे संदर्भ, वेगवेगळे लेख आहेत, हे काही माहिती आहे. पुन्हा एकदा या सर्व अनिल देसाई, प्रवीण, अनिल पिसे,
प्रोफेसर कनिष्क बेदी जे IOCS चे प्रेसिडेंट आहेत, त्यांच्यामुळे मला अनेक या कम्पॅरेटिव्ह एज्युकेशनच्या कामामध्ये काम करण्याची संधी मिळते. आणि माझ्या मेंटर मारिसा रॉल्निक आणि युनिस त्यांचं सुद्धा मी आभारी आहे. सोबतच जया नायडू, आशिना मॅम, राजेंद्र आणि कॅमी मॅडमचं. पुन्हा एकदा मी काळपांडे सरांचे आभार मानतोय. काळपांडे सर, रॉय मॅडम, सूर्यवंशी सर, सर्व शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमी आणि माझी संस्था होमिवा विज्ञान शिक्षण केंद्र, विट्स युनिव्हर्सिटी आणि माझे सर्व मित्र, या सर्वांचा मी आभारी आहे. आपण मला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. शेअर स्क्रीन स्टॉप करा. काही प्रश्न आहेत का अजित तिजोरे आणि माझा सूर्यवंशी? हो सर, एक दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न MP शेख यांनी विचारलेला आहे. खाजगी शाळांवर शासनाचे पूर्ण नियंत्रण असते काय? धन्यवाद. आम्ही प्रयत्न करतोय. आम्हाला जी काही माहिती मिळाली त्या माहितीनुसार खाजगी शाळा ह्या कंपन्या किंवा रिलिजियस ट्रस्ट जे आहेत त्यांच्या वतीने चालवले जातात. त्यांना जे बंधन आहे ते म्हणजे जो काही नॅशनल लेवलला जे काही कॅप्स आहेत किंवा आपण अभ्यासक्रम म्हणूया त्याचं बाकी स्वातंत्र्य आहे त्यांना. स्वतःचा अभ्यासक्रम, स्वतःची पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम तो जो काही दिलेला आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा एक आणि त्याची मान्यता घ्यायचं. इनडायरेक्टली आपण असं म्हणूया की काही प्रमाणावरती कंट्रोल आहे. धन्यवाद सर. पुढील प्रश्न मीनाक्षी इंगोले यांनी फेसबुकवर विचारलाय. व्हॉट इज बेसिक डिफरन्स बिटवीन TPA-CK अँड TSP-CK? एक मिश्रा आणि कोहलरने टेक्नॉलॉजी पेडॅगॉजी कंटेंट नॉलेज असं एक मॉडेल डेव्हलप केलं, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि पेडॅगॉजी कसं अलाइन करायचं आणि कसं शिकवायचं हे एक आलं. आणि दुसरं मी जे बोलतोय ते TSP-CK म्हणजे एखादा घटक घेतलाय तुम्ही. आता प्रकाश संश्लेषण हा घटक घेतलेला आहे, तर या प्रकाश संश्लेषण घटकांमध्ये हा घटक विद्यार्थ्यांपर्यंत आपण कसा पोहोचतो म्हणजे हा झाला टॉपिक. आणि मग त्याच्यासाठी मला काय विषय ज्ञान लागणार आहे आणि काय अध्यापन ज्ञान लागणार आहे. त्याच्यामध्ये ह्या दोन्ही, मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी पण आलं. आणि मी त्याचे जे 5 मुद्दे सांगितले जे गेडीसने सांगितले होते की त्या प्रकाश संश्लेषण संकल्पनेबद्दल विद्यार्थ्यांना काय पूर्वज्ञान आहे, त्याबद्दल काही विद्यार्थ्यांच्या पर्यायी संकल्पना आहेत का, की ज्याला आपण पर्यायी मिसकन्सेप्शन किंवा अल्टरनेटिव्ह कन्सेप्शन म्हणतो, किंवा त्यामध्ये प्रकाश संश्लेषणमध्ये ते अभ्यासक्रमामध्ये कोणत्या उद्दिष्टाने, कारण की अभ्यासक्रम ठरवत डिझाईन करत असताना प्रत्येक घटकाची काहीतरी वैशिष्ट्य आहे, त्याची काहीतरी सहसंबंध आहे वेगवेगळ्या विषयाशी, वेगवेगळ्या घटकांशी. तर तो सहसंबंध काय आहे त्याची माहिती आहे का, म्हणजे तो त्याच्यात सांगितला जाणार आहे का. आणि शिवाय तो घटक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा म्हणजे मी कोणती एखादी पद्धत वापरू. 5E मॉडेल चालणार आहे का प्रेडिक्ट ऑब्झर्व मॉडेल चालणार आहे, POE मॉडेल चालणार आहे का, मला अजून दुसरं वेगळी स्ट्रॅटेजी, कन्स्ट्रक्टिव्ह स्ट्रॅटेजी तिथे मला वापरावी लागणार आहे. हे टॉपिक स्पेसिफिक पेडॅगॉजी मध्ये आपण अभ्यासतो. धन्यवाद सर. पुढील प्रश्न जयेश जाधव यांनी फेसबुकवरच विचारलाय. शैक्षणिक संशोधन बाबतीत भारतीय संशोधन संस्कृती व दक्षिण आफ्रिकेतील संशोधन संस्कृती यात आपल्याला कोणता फरक आढळून आला? तो मुद्दा मी थोडा सांगितला, परत रिपीट करतोय. माझा जो काही अनुभव आहे तिथला त्यावरती आधारित मी जसं सांगितलं तसं वेगवेगळे त्यांचे प्रोजेक्ट्स असतात आणि त्या प्रोजेक्टच्या अंडर तुम्हाला फेलोशिप मिळतं.
शिष्यवृत्ती मिळतं आणि त्या शिष्यवृत्ती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक अतिशय व्यवस्थित नीटपणे सांगितलं जातं. तुम्हाला त्याचा आधी त्या विषयाबद्दलची माहिती, त्याच्यावरती जे काही संशोधन झालंय ते सगळं लेख तुम्हाला पाठवल्या जातात. गेल्यानंतर तुमचं बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर म्हणजे तुमच्या इंटरव्ह्यू मध्येच या सगळ्या बाबी आलेल्या असतात. आणि तुम्ही कोणत्या याच्यावरती जास्त काम करू शकाल, तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ते तुम्हाला विषय आणि एक स्वातंत्र्य दिलेलं असतं. दुसरी गोष्ट तिथे मी तुम्हाला सांगितली तसं खूप मोठ्या प्रमाणावरती सेमिनार आयोजित केल्या जातात, वर्कशॉप आयोजित केल्या जातात, ज्यामधून काय म्हणूया की एक क्वालिटी संशोधन होईल, क्वालिटी संशोधन प्रसारित त्याचा पब्लिश केल्या जाईल. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न खूप जास्त आहेत आपल्या तुलनेने. आणि आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या गेलेली आहे. हा एक मुद्दा मला अजून सांगायला पाहिजे. इव्हन तुम्ही एखादा पेपर पब्लिश झाला तरी तुम्हाला खूप मोठी अमाऊंट मिळते. एक साधारण 10,000 रँड म्हणजे 50,000 रुपये मिळतं. एक चांगल्या इंटरनॅशनल जर्नलमध्ये तुम्ही जर हे केलं तुमचं पब्लिकेशनचं. मला इथे एक मुद्दा सांगायचा आहे. इंटरनॅशनल जर्नलच्या काही जर्नलची फी खूप जास्त असते. 50-50, 60-60, काही जर्नल तर जवळपास 1,20,000पर्यंत एक आर्टिकलची फी आहे, प्रोसेसिंग फी. तर ती फी विद्यापीठ भरतं तिथे. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल, एक म्हणजे तुम्हाला अकॅडमिक गायडन्स मिळतं, दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल हेल्प होतं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक एन्व्हायरमेंट जे अभ्यासासाठी तुम्हाला आवश्यक असतं ते वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मगाशी जो मुद्दा मी सांगितला, दे आर मोर प्रोफेशनल दॅन इमोशनल. धन्यवाद सर. फेसबुक वरतीच प्रश्न विचारला डी कुमार खैरे यांनी की प्राथमिक शिक्षणाची सुरुवात वयाच्या कितव्या वर्षी करतात आणि त्या ठिकाणी उद्योजक शिक्षण देतात का? त्या ठिकाणी प्रश्न उद्योजकता शिक्षण, हो, उद्योजकता शिक्षण देतात का? आलं लक्षात, सॉरी. साधारण वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून मुलाला जे सांगितलं मी तुम्हाला, रिसेप्शन, RRR, RRR आणि सिंगल-R, हे जे 3 वर्ष आहेत ना, वयाच्या 3ऱ्या वर्षी मूल शाळेत जातं. आणि इथे प्रामुख्याने खूप ऍक्टिव्हिटी असतात मुलांना. भाषा हळूहळू त्यांना शिकवल्या जातात. आफ्रिकन 2 भाषा शिकाव्याच लागतात, ऑप्शन्स असतात त्या, आणि मुलं शिकतात इथे असं लक्षात येतं. प्राथमिक मला असं वाटतं, आणि वयाच्या 6व्या वर्षी मूल साधारण पहिलीत प्रवेश घेतं. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं ग्रॅज्युएशन सेरेमनी खूप मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. तर त्याचा एक फोटो होता, माझे मित्र अनिल देसाईंनी पाठवलेला. खूप मोठा उत्सव असतो तो. आणि दुसरा प्रश्न इथला जो आहे तो ज्याला आपण उद्योजक किंवा व्होकेशनल आहे ना, त्यांच्याकडे तिथे तुम्ही जर पाहिलं असेल तर काही येत्यानंतर विद्यार्थ्यांना व्होकेशनल किंवा याच्यामध्ये सुद्धा व्होकेशनल आहेत बरेचसे विषय जे आहेत. म्हणजे प्रवीण केंद्रेकरांनी सांगितले की जवळपास 20 सब्जेक्ट मुलांना असतात. त्याचं बर्डन नसतं. बरेचसे सब्जेक्ट असे ऍक्टिव्हिटी बेस असतात. त्याच्यामध्ये मग विविध व्यवसायाचं पण मुलांना लाईफ स्किलवरती खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये. आपल्याला जर त्या काही अजून मी त्याची काही लिंक तुम्हाला शेअर करू शकेल, जेणेकरून तुम्हाला त्याबद्दल, अभ्यासक्रमाबद्दल त्याची माहिती मी देणारच आहे. जेव्हा तो लेख लिहिणार आहे त्यामध्ये हे खूप डिटेल देणार आहे. इथे थोडी मर्यादा होती त्यामुळे नाही देऊ शकलो. धन्यवाद सर. पुढील प्रश्न प्रणाली सावंत यांनी विचारलाय की आपल्याकडे जसे संशोधनासाठी पूर्वपरीक्षा सेटनेट असतात तसं तिकडं काय प्रोव्हिजन आहे, आणि शिवाय संशोधनामध्ये संधी आणि एम्प्लॉयमेंट यांचा ताळमेळ कसा आहे? संधी आणि एम्प्लॉयमेंट यांचा ताळमेळ कसा आहे? ओके. तिथे
काही प्रमाणात जॉबचं जर तुम्ही क्वालिफाईड असाल ना तर जॉब मिळतात तिथे. त्यामुळे तिथे फार काही काही म्हणजे असं सुद्धा एक दुसरी बाजू बघायला मिळाली ती अशी की काही म्हणजे ही जी ब्लॅक आफ्रिकन मंडळी आहे ही जास्त न शिकण्याचं कारण असं आहे की हे काहीतरी स्किल शिकून लगेच कुठेतरी कामाला लागतात. त्यामुळे ते हायर एज्युकेशन घेत नाही. हे एक कारण थोडंसं कळलं. शिवाय संधी हायर संधी तर आहेतच. तुमच्याकडे PhD असेल. मला असं वाटतं ग्रॅज्युएशनच्या थोडासा हा पॉईंट मला तेवढा क्लिअर नाही, त्यांच्याकडे नेट सेट किंवा अशी काही एक्झाम आहे का, हा मुद्दा मला तेवढा स्पष्ट नाही आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य करत नाही. अशी कोणती त्यांच्याकडे एंट्रन्स एक्झाम आहे का. परंतु माझ्यासोबत आता सध्या आपले जे 1-2 भारतीय विद्यार्थी तिथे PhD करत आहेत, तिथे त्यांना मला असं वाटतं की त्यांच्या विषयावरती त्यांचे जे काही इंटरव्ह्यू झालेत त्यातून त्यांची निवड झाली. तरी पण मला असं वाटते कन्फर्म करेल या संदर्भात. PhD साठी एंट्रन्स एक्झाम आहे का तिथे. ओके, धन्यवाद सर. पुढील प्रश्न ऐनुल अत्तार मॅडम यांनी विचारला आहे. इक्विव्हॅलन्स इज इसेन्शियल ऑर नॉट फॉर प्रायव्हेट स्कूल. एकदा परत रिपीट करा जरा प्रश्न. इक्विव्हॅलन्स इज इसेन्शियल ऑर नॉट फॉर प्रायव्हेट स्कूल्स. कशाचं इक्विव्हॅलन्स. म्हणजे थोडक्यात त्यांना इक्वॅलिटी विषयी विचारायचं असेल. ब्लॅक्स आहेत, व्हाईट आहेत, वेगवेगळ्या रेसचे लोक तिथे आहेत, मग त्यांच्यामध्ये समानता असते की नाही, म्हणजे प्रायव्हेट स्कूलमध्ये कसं आहे. जर आता प्रायव्हेट स्कूलमध्ये जर सगळेच प्रकारचे विद्यार्थी शिकत असेल, म्हणजे आता ती जर फी अफोर्ड करत असतील तर तिथे काही एवढं हे नाही आहे. म्हणजे एकदा शाळेत विद्यार्थी गेल्यानंतर मात्र तिथे तुम्हाला असा वर्णदेश दिसत नाही. हा एक मुद्दा थोडासा ऑब्झर्व पण केला मी जेव्हा त्या 14 शाळा व्हिजिट केल्या तेव्हा काही प्रायव्हेट स्कूल मला बघायला मिळाल्या, तर तिथे असं काही जाणवलं नाही. आणि तिथल्या माझ्यासोबत जे टीचर होते तिथले, इथे एक थोडक्यात एक मुद्दा मला सांगायचा राहिला माझ्याकडनं की खूप मोठ्या प्रमाणात झिम्बाब्वे मधले शिक्षक इथे बघायला मिळतात. इंडियन SA आहे तर खूपच आहे, साऊथ आफ्रिकन इंडियन तर आहेतच शिक्षक पेशामध्ये. त्याशिवाय झिम्बाब्वेची मंडळी बऱ्यापैकी, नायजेरिया झिम्बाब्वेची बऱ्यापैकी मंडळी इथे टीचर म्हणून पाहायला मिळतात व्हाईट लोकांसोबत. आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये आता जी काही प्रायव्हेट शाळा जरी असेल ती, आणि तिथे सगळ्या प्रकारचे जर विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर त्यांच्यामध्ये मात्र असं काही दिसत नाही, वर्णभेद किंवा असं नाही आहे, डिस्क्रिमिनेशन तसं नाही आहे तिथे. धन्यवाद सर. पुढील प्रश्न योगेश सरवते सरांनी विचारलाय की प्राथमिक वर्गामध्ये विद्यार्थी नापास केले जातात का. नाही, विद्यार्थ्यांना नापास नाही करत. विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचे 4 टर्म आहेत. मला जी माहिती अनिल देसाईंनी दिली, त्यांच्या मुलीचे अनुभव त्यांनी सांगितले, मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा मुलांना नापास करत नाहीत. जर फर्स्ट टर्म मध्ये म्हणजे त्यांनी सांगताना सांगितलं की आफ्रिकन ही लँग्वेज त्यांच्या मुलीला कठीण जात होती, तर त्यांनी काय केलं की फर्स्ट टर्म नंतर त्याच्यावरती लक्ष दिलं, विशेष लक्ष दिलं. त्यांच्याकडे ही एक चांगली पद्धत आहे की टर्म असल्यामुळे तुम्हाला पहिल्या 1-2 टर्म मध्ये विद्यार्थी कशात कमी आहे हे लक्षात येतं, त्याच्यामध्ये काय उणीव आहेत आणि त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जातं आणि त्याच्यामधनं त्याला पुढे आणतात, नापास नाही करत. ओके, धन्यवाद सर. पुढे आपण स्पोर्ट्स विषयी एक MP शेख यांनी प्रश्न विचारलाय की आफ्रिकेमध्ये स्पोर्ट्सला खूप महत्व आहे, मग शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर असतात काय. होय. आणि यालाच जोडून PB शिंदे सरांनी एक प्रश्न विचारलाय की साऊथ आफ्रिकेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कोणत्या घेतल्या जातात. बरोबर, किंवा घेतल्या जातात का. धन्यवाद, चांगला प्रश्न आहे हा. खरं म्हणजे आपण यांच्याकडनं ही बाब खरंच घेण्यासारखी आहे. जसं प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये खूप मोठमोठे, मगाशी मी सांगितलं की एका शाळेमध्ये तुम्हाला 2-2 टेनिस कोर्ट, क्रिकेटचं मैदान किंवा इतर खेळासाठी खूप सगळ्या प्रकारचे खेळ त्यांना. आणि
आपल्याकडे जसं खेळाचा तासिका काहीतरी दुसऱ्या वेगळ्या विषयासाठी वापरल्या जाते तसं तिथे होत नाही. स्पोर्टचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे, एक नाही अनेक शाळांमध्ये 5-5, 6-6 टीचर स्पोर्ट टीचर्स आहेत. शिवाय तिथे स्पोर्ट जर एखाद्याला आवडत असेल तर पुढच्या दृष्टीने त्याला त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर ते वेगळी सुविधा पण आहे त्यांच्याकडे. खेळाला खूप महत्व आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की खेळामुळे तंदुरुस्त शरीर, तंदुरुस्त मन आणि तेच विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात. बाह्य खेळावरती खूप भर आहे ग्राउंडवरती. जरी तिथे थोडस शाळात आतमध्ये गेल्यानंतर शाळा सुरक्षित असतात, बाहेर मात्र तेवढं थोडासा तो मुद्दा मी टाळला. परंतु शाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मुलांना वेगवेगळ्या खेळांची संधी असते. स्विमिंग एक सगळ्यात महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे, लक्षात घ्या. स्विमिंगचे तुम्हाला प्रत्येक शाळेमध्ये स्विमिंग पूल दिसतील, प्रत्येक शाळेमध्ये. अशी शाळाच नाही की त्यांना मान्यताच देत नाही स्विमिंग नसेल तर, स्विमिंग पूल नसेल तर. आणि रिसेप्शनचे जे फर्स्ट इयर आहेत तेव्हापासून ते त्या विद्यार्थ्याला शिकवतात. धन्यवाद सर. मगाशी जो प्रश्न विचारला होता त्या संदर्भात ऐनुल अत्तार मॅडमना थोडंसं बोलायचं आहे, कदाचित ते अधिक स्पष्ट करतील. 1 मिनिट आहे सर. मॅडम प्रश्न मला विचारायचं होतं की सर म्हणाले आपले करिक्युलम प्रत्येक जण ठरवू शकतं आणि अभ्यासक्रम आपला प्रायव्हेट स्कूल्स ठरवू शकतात, तर मग इक्विव्हॅलन्स त्याला गरज आहे की नाही, इक्विव्हॅलन्स ठरवतात की नाही, नाहीतर प्रत्येक जण आपापल्या लेवलनी वेगवेगळ्या लेवलनी शिकवलं तर प्रॉब्लेम होईल ना मग. नाही, प्रत्येक जण काय करतो ते म्हणजे तुम्हाला एक करिक्युलम दिलेला आहे ना, जसं आपल्याकडे जसं आपण काय करतो नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जो आहे किंवा आता तयार होईल एनसीएफ आपला, त्या एनसीएफचा आराखडा प्रत्येक राज्य घेतं, मग राज्य आराखडा बनवतं. तसं त्यांच्याकडे प्रोव्हिन्सेस ते प्रोव्हिन्सेसचा जो आराखडा आहे तो प्रत्येक शाळांना दिला जातो. मग प्रत्येक शाळा त्या आराखड्यानुसार ऍक्टिव्हिटी डिझाईन करतात, ते स्वातंत्र्य आहे. पुस्तकं तयार करतात, ऍक्टिव्हिटी बुक, वर्कबुक, ह्या सगळ्या प्रकारचे ते स्वतः तयार करतात. त्याच्यामुळे तुमचा जो मेन आराखडा आहे ना तो तुम्हाला फॉलो करावाच लागतो ना, नॅशनल लेवलचा जो आलेला आहे. आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार, आता तुमची शाळा ग्रामीण भागात आहे लक्षात घ्या, तर त्या ग्रामीण भागामध्ये मला काय काय अनुभव आहेत ते मग मी त्याचा समावेश करू शकतो ना एखादी संकल्पना शिकवत असताना. तुम्हाला संकल्पना शिकवावीच लागणार आहे. ती संकल्पना तुम्ही शहरात शिकवाल, ती संकल्पना तुम्ही ग्रामीण भागात शिकवाल, पण ती संकल्पना त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला आपलीशी वाटण्यासाठी तुम्हाला त्याच्या उदाहरणं वेगळी, विद्यार्थ्याचे जे काही अनुभव विश्व आहे त्यातनं जर उदाहरणं आली तर ती त्याला अधिक प्रभावी वाटतील, सहज समजतील. ओके, थँक्यू सर. धन्यवाद सर. फेसबुकवरचे आणि झूमवरचे सगळे प्रश्न संपलेले आहेत. आपण सर्व प्रश्नांना उत्तरं दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. इथून पुढची सूत्रे मी काळपांडे सरांकडे सोपवतो. धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभार. खूप छान प्रश्न विचारले. काही प्रश्नांची उत्तरं मी अजून स्पष्ट माहिती घेऊन विचारेल, म्हणजे जो PhDच्या संदर्भातला होता तिथला तिथे काही आहेत का. थँक्यू. पुढचा आता समारोप आणि आभार माधव सूर्यवंशी करते. माझा एक फक्त प्रश्न मी तो टाईप करून पाठवला नाही, पण मला एक नेहमी शिक्षकांच्या भीतीबद्दल बोलतो की विद्यार्थ्यांना शिक्षकांची भीती वाटते, पण त्याच्यापेक्षा खरा सिरियस प्रश्न जो असतो विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची भीती वाटणं. की काही मुलं भरपूर वर्गात 2-3 मुलं बऱ्याच ठिकाणी असतात की ती इतर मुलांना प्रचंड धाक दपटशा दाखवतात आणि त्यांच्या भीतीमुळे सुद्धा मुलं शाळेत जात नाही, त्याला बुलिंग म्हणतात. हे बुलिंगचं प्रमाण आता या साऊथ आफ्रिकेचं क्राईम रेट वगैरे सगळं जर पाहिलं तर हे नक्कीच भारतापेक्षा खूप जास्त असेल इतर कुठल्याही देशापेक्षा, अनेक देशांपेक्षा, कुठल्याही देशा म्हणण्यापेक्षा. तर तिथे काही ह्याच्याबद्दल अनुभव घेतलेले आहेत का? आता सरांनी जो प्रश्न विचारला आहे की मला मान्य आहे आपला मुद्दा,
की वर्गामध्ये काही वेळा काही विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत हे करत असतात, काय म्हणा थोडंसं दादागिरी सारखं असतं त्यांचं. तर तेव्हा शिक्षकाला थोडंसं हे करावं लागतं. हा 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 भाग थोडंसं मला असं वाटतं की एक भीती, मी असं म्हणत आहे की जशी वर्गामध्ये विषयाची भीती निर्माण होते लहानपणापासून, तशीच शिक्षकाची भीती. त्याच्यामुळे विद्यार्थी प्रश्न विचारत नाही. विद्यार्थी आपले का प्रश्न विचारत नाही याच्यावरती अनेक जे संशोधन झाले, त्या संशोधनातून असं पुढे आलं की बऱ्याच वेळा त्यांच्या मनात एक भीती असते. जसं आपण म्हणालात तसं बरोबर आहे, इतर विद्यार्थ्यांची असते आणि वर्गामध्ये शिक्षकांची एक भीती असते. तेही एक मुद्दा तिथे थोडा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की वर्गामध्ये जर आपल्याला विद्यार्थी बोलायला हवेत, त्यांचा सहभाग, आपण असं म्हणतो की अध्यापन प्रक्रिया ही सक्रिय असावी, ऍक्टिव्ह लर्निंग व्हावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना समजेल किंवा त्यांना त्या विषयाबद्दल आवड निर्माण होईल. तर इथे मी त्या अनुषंगाने सांगण्याचा प्रयत्न करत आहे की एक आदर असावा, भीती नसावी, असं मला वाटते, जेणेकरून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. त्यांनी म्हणजे हे मी अध्यापन प्रक्रियेच्या संदर्भात बोलत आहे. पुन्हा एकदा मी अधिक काय म्हणे मला पुन्हा एकदा हायलाइट करतो. माझा मुद्दा साधाच आहे की काही विद्यार्थ्यांची भीती एवढी प्रचंड असते आणि ती आता ह्याच्यावर जसा अभ्यास झालेला आहे की शिक्षका विषयाच्या नावड म्हणून मुलं बोलत नाहीत किंवा शिक्षकांची भीती म्हणून बोलत नाही, ह्याच्यावर भारतात भरपूर अभ्यास झालेला आहे. पण बुलिंग किंवा विद्यार्थ्यांची जी दादागिरी आहे त्याच्याबद्दल मात्र भारतात अभ्यास झालेला नाही किंवा ह्याचा काही प्रश्न अस्तित्वात नाही, असंच एक समज आहे. पण खरं म्हणजे हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर बहुतेक शाळांमध्ये असतो आणि शिक्षक त्यांच्याकडे तक्रार करण्या इतकी सुद्धा हिंमत इतर विद्यार्थ्यांमध्ये नसते. तर आफ्रिकेमध्ये हे प्रमाण जास्त असावं असं माझा समज आहे, कारण क्राईम रेटच मुळात जास्त आहे. तर लहानपणापासूनच काही मुलं अगदी अशी असणार की त्यांना त्या दादागिरी वगैरे मध्ये खूप आनंदच होतो की दुसऱ्यांना छळणं, मारणं वगैरे. तर त्या बाबतीतला माझा प्रश्न होता. माझा प्रश्न शिक्षकांचं तिथे पण असेलच, पण केवळ कमी असेल भारतापेक्षा. पण ही जी भीती आहे ती तिथे ऍडिशनल भीती म्हणजे दुसरी भीती शिक्षकांची नसेल पण विद्यार्थ्यांची, तर त्याच्याबद्दल काही तिथे झालेलं आहे का? म्हणजे भारतामध्ये नाही झालेला हा अभ्यास किंवा अजून कोणाला तो घ्यावासा वाटत नसेल बहुतेक. तर तो प्रश्न आहे माझा. तो मुद्दा मी थोडासा मगाशी सांगताना थोडासा म्हणजे जेव्हा मी त्यांचे काही प्रॉब्लेम सांगत होतो, चॅलेंजेस सांगत होतो, त्या चॅलेंजेस मध्ये हा मुद्दा काही शाळांमध्ये आढळला. परंतु ते त्याच्यावरती आता थोड्या चांगल्या रीतीने ते काउन्सिलिंग आणि गायडन्स करून हे करत आहेत. म्हणजे मी जेव्हा 2-3 शाळा अशा मला आढळल्या की त्या शाळेमध्ये मुलांना आतमध्ये जेव्हा एंट्री होते तेव्हा सिक्युरिटी गेट मधनं त्यांची तपासणी होते आणि त्यानंतरच त्यांना आतमध्ये प्रवेश मिळतो. याचं कारण असं आहे की ते मुलं काय बऱ्याच वेळा जसं मगाशी म्हणालो की 9वीत एकदा विद्यार्थी गेला की त्या विद्यार्थ्याला पालकांनाही बोलता येत नाही किंवा शिक्षकांनाही काही सांगता म्हणजे काहीच हे करता येत नाही. तिथल्या त्यांच्या तिथली जी काही सिस्टीम आहे त्याच्यानुसार. तर तिथे ते काय करतात, काउन्सलर जे आहेत त्या काउन्सलरकडे अशा विद्यार्थ्यांना पाठवतात, काउन्सलरची मदत घेतात, गायडन्स आणि काउन्सलर, आणि मग तिथे त्याचा बारकाईने अभ्यास करतात की बाबा या विद्यार्थ्याची घरची परिस्थिती काही घरी काही प्रॉब्लेम्स आहेत का, की त्यामुळे याचं जे वागणं आहे, याचं जे वर्तन आहे, हा जो काही प्रमाणात दादागिरी किंवा काही प्रमाणात एक म्हणजे तिथे सुद्धा काही शाळांमध्ये समस्या जाणवतात की विद्यार्थी जसं आपण काही वेळा असे विद्यार्थी आणतात आणि ते थोडीशी दहशत अजून निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्या केसमध्ये त्यांना मग काउन्सलर ची मदत तिथे असतातच, ते त्यांच्याकडे पाठवतात.
आणि त्यांच्या वतीने म्हणजे काय म्हणूया काउन्सिलर जो असतो तो चांगल्या रीतीने मदत करतो अशा विद्यार्थ्यांना. त्यांचे काही प्रश्न असतात म्हणजे प्रामुख्याने वर्तनाचा अभ्यास केला जातो की हे विद्यार्थी असे का वागतात, याच्या मागची काय कारणं आहेत. जेव्हा एखादा विद्यार्थी वर्गामध्ये दादागिरी करतो म्हणजे काय नेमकं काय कारण असावं विद्यार्थी, आणि त्यामुळे वर्ग पूर्ण डिस्टर्ब होतो. हे आजही दिसतंय अनेक शाळांमध्ये दिसतंय ते. कारण आता आम्ही अनेक आमच्या आजूबाजूला ज्या शाळा आहेत तिथे आम्ही आता वेगवेगळे आमचे काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू असतात, त्या दरम्यान आम्हाला हे लक्षात येतं. तर ते अनेक प्रश्न आहेत त्यावरती मला असं वाटतं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती ऍक्शन रिसर्च होणं गरजेचं आहे. सर तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडलाय. या मुद्द्यावरती खरंच आपण अधिक भर देणे गरजेचं आहे. कॉलेजच्या रॅगिंग बद्दल भरपूर चर्चा होते, कायदे होतात, पण शाळेमध्ये सुद्धा असा प्रकार आहे. त्याच्यामुळे काही मुलं अगदी शाळेमध्ये जायचीच त्यांची इच्छा होत नाही. तर त्याच्याबद्दल म्हणजे तो अभ्यास व्हायची गरज आहे, हे नक्कीच. थँक्यू. माधव सूर्यवंशी. धन्यवाद सर. डॉक्टर नरेंद्र देशमुख यांनी दक्षिण आफ्रिकेची शिक्षण पद्धती समजून सांगत असताना अगदी महात्मा गांधी पासून नेल्सन मंडेला ते भारत असा पूर्ण प्रवास ऐतिहासिक आणि शैक्षणिक दोन्ही अर्थाने हा प्रवास आपल्या व्याख्यानातून मांडलेला आहे. दक्षिण आफ्रिका एक श्रीमंत आणि निसर्गाने नटलेला देश आणि तेथील शिक्षण पद्धती कशी आहे या संदर्भातली उत्सुकता अनेक लोकांमध्ये होती, अनेक शिक्षकांमध्ये होती, पालकांमध्ये होती आणि त्या अनुषंगाने या देशाची निवड करण्यात आली होती आणि ती उत्सुकता बऱ्यापैकी सरांनी आमची पूर्ण केलेली आहे. काही जणांना आणखी उत्सुकता निर्माण झालेली आहे की याच्या पलीकडे जाऊन अजून दक्षिण आफ्रिकेची शिक्षण पद्धती आपल्याला अभ्यासता येईल का. दक्षिण आफ्रिकेची शिक्षण पद्धती आणि भारतीय शिक्षण पद्धती याची साम्यस्थळ काय आहे या संदर्भात सुद्धा सरांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. तिथली ऐतिहासिक तिथला इतिहास, दक्षिण आफ्रिकेचा इतिहास, निसर्ग संपदा, तिथली शिक्षणाची पद्धती अगदी पूर्व प्राथमिक शिक्षणापासून L1, 2, 3, 4 हे भाग असतील, त्यानंतर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ शिक्षण असा सगळा धांडुळा सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने आपल्या व्याख्यानातून मांडला. आणि सरांची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये इतका गोडवा होता की तो ऐकताना म्हणजे कोणी जरी आपल्या बरोबर सहजपणे संवाद साधता आहे की काय, व्याख्यान नसून तो एक संवाद आहे असं ऐकताना वाटत होतं. त्याबद्दल सरांचे मनापासून शिक्षण विकास मंचाच्या वतीने, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने मी सरांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर झूम मीटिंगसाठी उपस्थित असलेले आमचे सदस्य, फेसबुक द्वारे लाईव्ह असलेले राज्याच्या बाहेरचे अनेक सदस्य फेसबुकच्या माध्यमातून सध्या लाईव्ह आहेत, त्यांनी हा कार्यक्रम ऐकलेला आहे. त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर ही या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणारे आमच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे तांत्रिक खंदारे सर यांचेही मनापासून आभार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने, विशेषतः सुप्रियाताईंनी हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि काळपांडे सरांनी हा जो धनुष्य आहे देशविदेशीच्या शिक्षण पद्धतीचा तो इथपर्यंत आणलेला आहे आणि अतिशय प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो आहे. अशा प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचा मी पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नंतर पुढच्या शनिवारी जी शिक्षण पद्धती आहे
त्याबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करतील. यावर मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता डॉक्टर नरेंद्र देशमुख यांनी दक्षिण आफ्रिकेबद्दल स्वतःच्या अनुभवावर आधारलेली माहिती आपल्याला दिली आणि अनेक प्रश्न विचारले गेले. म्हणजे किती उत्सुकता या देशाबद्दल होती आपल्या सगळ्यांना हे त्याच्यावरून लक्षात आलं. त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे. पुढचा शनिवार म्हणजे 10 तारीख, 10 तारखेला याच वेळेला म्हणजे 5 ते 6:30 या कालावधीमध्ये पुढचा देश आहे तो रशिया. रशियाच्या शिक्षण पद्धतीबद्दल आपल्याला सादरीकरण देणार आहेत डॉक्टर प्रतिभा पाटणकर. डॉक्टर प्रतिभा पाटणकर या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक प्रतिभा पाटणकर आणि त्याच्याबद्दल माहिती देणार आहेत आणि त्यावेळेला सुद्धा असाच प्रतिसाद आपण द्याल याचा मला विश्वास वाटतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. हा कार्यक्रम संपला.